टॉस हारल्यानंतर बॅटिंग करावी लागते या टीमला. अजित का बाजूला, दुसऱ्या बाजूला योगेश पेनकर. मातब्बर खेळाडू आहेत दोन्ही टीम मध्ये. चांगला बॉल, ओव्हर पिच होता, त्याला उडवलाय, मिडॉन आतमध्ये, फायदा होईल आणि हा फायटर जेटच्या बॅट मधून येतोय. षटकार की चौकार याची शहानिशा केली जाईल. पंच चेक करतायत आणि शेवटी पंचांचा निर्णय येतोय चौकार. झालं तर त्या फायटर जेटला थांबवणं थोडंसं कठीण जातं आणि या डावाच्या पहिल्या षटकामध्ये योगेश पेंडकर यांच्या वतीने चौकार आलेला आहे. धावसंख्या पोहोचते MUCC संबलपूर ओडिसा बिनबाद 5 धावा. सुरुवात चांगली झाली आहे. वेल बिगन इज हाफ डन. आणि ज्यावेळेला कॅप्टन कडून अशी सुरुवात मिळते त्यावेळेला नक्कीच कॉन्फिडन्स वाढेल टीमचाही, स्वतः कॅप्टनचाही. पुन्हा एकदा फुल टॉस होता, मिड ऑफ आतमध्ये, त्याच्या डोक्यावरून पॉवर प्ले सुरू आहे. त्याचा फायदा उचलत असताना फायटर जेटच्या बॅट मधून सलग दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार पॉवर प्ले मध्ये. जबरदस्त स्ट्रॅटेजी नेहमीच योगेश पेंडकर यांची आपण पाहिले. जास्त एलिव्हेशन नव्हतं पण सर्कल भेदेल इतकं एलिव्हेशन मिळालं. त्यानंतर मिड ऑफला क्लिअर करताना हा चौकार बॅक टू बॅक दुसरा आला. धावसंख्या MUCC संबलपूर बिनबाद 9 धावा. असेच फटके मारावे लागतील. त्याला माहिती आहे सध्या पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये फक्त सर्कलच्या पलीकडे जर फटके सजवले तर धावा येतील. ओव्हर पिच बॉल होता, फुलर लेनचा चॉप करण्याचा प्रयत्न होता आणि इथे एक धाव, तरी हा फटका देऊन जाईल टीमच्या खात्यामध्ये, बॅटरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाते, धावा वाढताना दिसतात. धावा झाल्या 10. स्ट्राइक रोटेशन पॉलिसी जी खूप महत्वाची आहे. प्रत्येक चेंडूवर धावा आलेल्या आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी सुरेश नाथ या गोलंदाजाला आपण पाहतोय, पण एका बाजूनं योगेश पेंडकर आणि रजत मुंडे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आतापर्यंत चांगलाच खेळ सादर करते या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये दुहेरी आकडा धाव फलकाने गाठला, बिनबाद 10 धावा. 10 धावा फलकावर लागल्यात. रजत मुंडेसाठी फुल टॉस होता, फुल टोल वसूल करताना दिसेल मिड विकेटला. बैठक 6 धावा मिळतील. षटकार. सामन्यामध्ये 81 धावा चेस झालेल्या आहेत आणि त्याचमुळे या मैदानावर 115 धावांचा विक्रम आहे 8 षटकातला. तर 3 आकडी धावफलक जर बनवायचा असेल तर पहिल्या षटकापासून सुरुवात करावी लागेल. धावसंख्या 16. बॅटची कडा घेतलीये, लिडिंग एज, मागे फाईन लेग आहे, झेल पकडला जाईल आणि आउट होईल आता इथे रजत मुंडे. विकेट मिळाले सुरेशला. पहिल्या 5 चेंडूवर वर्चस्व राहिलं MUCC संबलपूर या संघाचा आणि त्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर रजत मुंडेला बाद होऊन परतावं लागलं आणि आता पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली 16, 1 गडी बाद. पण एक फ्लाइंग स्टार्ट जर आपण संबोधित केलं तरी देखील वावगं ठरणार नाही, कारण एका बाजूला योगेश पेंडकर यांच्या वतीने एक पॉझिटिव्ह अटॅक सुरू झालेला आहे. रजत मुंडे हे साथ देताना पाहायला मिळाले, पण ती साथ मोजकीच होती. पण पाहूया आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण पोहोचतोय योगेश पेंडकर यांच्या साथीला. सुरेश नाथला विकेट मिळाली. कृष्णा गवळी आलाय नवीन फलंदाज आणि कृष्णा खूप खेळाडू ठरू शकतो, कारण सध्या विकेट गेलीये. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या. सुरेश नाथच्या विरुद्ध आक्रमण केले, षटकार होता, मिड विकेटला बैठक मारला होता फटका रजत मुंडेने. टिपिकल स्टाईल असते त्याची खेळण्याची आणि ती अदाकारी, ती शैली त्याने दाखवली, परंतु त्याच्यानंतर यश मिळालं सुरेश नाथला विकेट मिळवत असताना. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर योगेश पेनकर याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सर्व काही सांगून जातात आणि नेहमीच विचार करत असतो की काय टार्गेट सेट करायला पाहिजे, किती धावांपर्यंत जर आपण मजल मारली तर आपले गोलंदाज पुढच्या
जे सत्र आहे त्याच्यामध्ये कशी कामगिरी करू शकतात असं कॅल्क्युलेशन त्याच्या डोक्यामध्ये नेहमीच चालत असतं आणि त्याचमुळे तो यशस्वी राहिलाय त्याच्या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये. सुरेशचं पहिलं षटक संपलं सेकंड ओव्हरमध्ये. राज सिंग कडे आता हे पॉवर प्लेचं दुसरं षटक सोपवण्यात आलंय. पहिलाच बॉल बरोबर बॅटच्या मधोमध घेतलाय, हा फॉर्म पुल केलाय आणि तिथे तोपर्यंत एक धाव मिळत असताना पाहायला मिळाला योगेश पेनकर. राज सेकंड ओव्हर चा खेळ सुरू होतोय. 17 धावा फलकावर लागल्यात. MUCC संबलपूर ओडिशा या टीम कडे पाहिल्यानंतर मिशनवर टीम आहे असं वाटतंय. ज्या पद्धतीने सध्या तरी सुरुवात दिली आहे योगेशने, त्याला माहिती आहे धावा कराव्या लागतील. 8 ओव्हरच्या मॅच मध्ये कमीत कमी मॅजिकल फिगर गाठणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये चाललाय. फिल्डर आहे, रेस लागली आहे बॉल आणि फिल्डरच्या दरम्यान, परंतु तो मात्र बॉल जिंकताना दिसला आणि येतोय चौकार. तुम्हाला सेट होण्यासाठी जास्त वेळ लागला नाही पाहिजे आणि त्याचमुळे ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता. खूप चांगली पोझिशन घेतली आणि कव्हर ड्राईव्ह करताना त्या 4 धावा आपल्या संघासाठी वसूल केल्या आणि पहिल्याच चेंडूवर कृष्णा गवळी यांचा चौकार खूप काही सांगून गेला की मागच्या विकेटचं दडपण आमच्या खेळावर उडावणार नाही. धावसंख्या 21, एक गडी बाद. उलटा मारला फटका, आतमध्ये आहे. फिल्डर बॅकवर्ड पॉइंटचा जाईल बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. बॅक टू बॅक चौकार कृष्णा गवळीच्या बॅटमधून. सुरुवात सोपी बनवावी लागते आणि ती सुरुवात आता योगेश पेंडकर आणि या मागोमाग कृष्णा गवळी बनवतो. MUCC संबलपूरसाठी धावसंख्या 25. हा बॉल चांगला होता, क्रॅम्प केलं बॅटरला, लवकर ओळखलं, थोडासा मागे टाकलेला टप्पा, चांगली दिशा दिली आहे राज सिंगने या बॉलवर. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा राईज झाला, त्याचमुळे थोडीशी उडी घेऊन हा डिफेन्सिव्ह अंदाज फलंदाजाचा पाहायला मिळाला, जे खूप महत्वाचं आहे. कधी कधी संयम देखील तितकाच महत्वाचा आहे. आक्रमकताच क्रिकेट नाहीये, त्याचमुळे हा डॉट बॉल. बॅकफुटला जाऊन कट केलाय, गलीमधून काढलाय बॉल, परत एक वेळा जाईल थर्ड मॅनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, या ग्राउंडवर बॉल थांबत नाही. लाइटनिंग स्पीड आउट. स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि त्याचमुळे जी लोकप्रियता आहे ती टिकवायची असेल तर आज सुद्धा तसाच खेळ सादर करावा लागेल, ज्या खेळावर तुम्हाला लोकप्रियता मिळालेली आहे. आणि लगातार चौकारांची बरसात मैदानाच्या आतमध्ये कृष्णा गवळी करतात. 4 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान देत आहेत. धावसंख्या MUCC संबळपूरची 1 गडी बाद, 29 धावा. मेरिटवर खेळतोय. विशेष म्हणजे गोलंदाजच्या पेसचा वापर चांगला केलाय. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळाला. बॅकफुट पंच, शॉर्ट कव्हरच्या दिशेने बॉल जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. सेन्सिबल क्रिकेट, चांगलं क्रिकेट मी म्हणेन. चौकार आले, त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट करत असताना ओव्हरची इथे मात्र समाप्ती होते. पॉवर प्ले हे दुसरं षटक संपले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 ची सरासरी गाठण्यामध्ये यश मिळाले MUCC संबलपूर. धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 30 वर 1 फलंदाज बाद. चांगलीच फ्लाइंग स्टार्ट मिळालेली आहे आणि त्याचं क्रेडिट खरं तर योगेश पेंडकरला जाते, ज्याने खऱ्या अर्थाने सुरुवात केली. या डावाची चौकार खेचून काही काळासाठी साथ मिळाली रजतची, पण ते जास्त काळ टिकाव धरू शकले नाही. पण त्यानंतर कृष्णा गवळी आले आणि रजतच्या विकेटचं जे दडपण होतं त्या दडपणाला ओळखताना एक चांगली स्टार्ट त्यांच्या वतीनं MUCC संबळपूरला मिळाली आणि त्याचमुळे पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 30 धावा बनवलेल्या आहेत. 15च्या गतीनं फ्लाइंग स्टार्ट. 1 फलंदाज जरी बाद झालाय, अजूनही 6 षटकाचा खेळ बाकी आहे. खूप फरक नक्कीच पडेल या पुढच्या 6 षटकांमध्ये, कारण सातत्याने आपण मागच्या 5 दिवसांमध्ये तेच पाहिलेलं आहे. कुठला संघ या ठिकाणी जिंकेल याचा नेम नाहीये. प्रत्येक संघ या ठिकाणी 100% योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. त्यातल्या त्या व्यवसाय क्रिकेट आपण खेळत असताना प्रत्येक खेळाडू एकमेकांच्या उणीवाट जाणतोय, एकमेकांचे स्ट्रॉंग झोन जाणतोय आणि त्याचमुळे त्याच आधारावर क्रिकेटचा खेळ पूर्ण दिवसभर खेळत राहावा लागेल. चांगलं क्रिकेट. विकेट गमावली आहे त्याचा दबाव येऊ दिलेला नाहीये कृष्णा गवळीने. विशेष म्हणजे 5 बॉलमध्ये 13 केले, 4 बॉलमध्ये 10 डिशेचा स्ट्राईक रेट योगेश पेनकरचाही पाहायला मिळाला आणि सुरुवात त्याने करून दिली. पॉवर प्ले फोडण्यामध्ये यशस्वी झाला.
2 ओव्हरच्या पॉवर प्ले मध्ये 15ची सरासरी 30 धावा MUCC संबलपूरची धावसंख्या. खूप महत्वाच्या असतात या धावा ज्यावेळेला पॉवर प्ले मध्ये तुम्ही फक्त एकच विकेट गमावता 30च्या आसपास धावा करता आणि घड्याळाची टिकटिक थांबणार नाहीये. तुम्हाला 7 ओव्हर कंप्लीट करायचे 40 मिनिटांमध्ये. हा बॉल लेक्समच्या हलकासा बाहेर, पंचांचा इशारा वाईट बॉल. वाईटने सुरुवात झाली ऐश्वर्या सुर्वेची. पहिली 2 षटकं तर MUCC संघाच्या पक्षात गेलेली आहे आणि त्या षटकांना बॅकअप देण्यासाठी ऐश्वर्या अनुभवी गोलंदाजाला बोलवण्यात आलेले आहे. पण सुरुवात करताना थोडासा अटॅक फसला. व्हाईट बॉलची एक धाव मिळाली MUCC ला. धावसंख्या 31. हा चांगला फटका आहे. पिकअप शॉट. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम 6 धावा षटकार. झाला. लगेच पोझिशन घेतली. पिकअप स्ट्रोक खेळला. बॉलला थेट मिड विकेट सीमारेषेच्या बाहेरची दिशा दाखवली आणि तीच आक्रमकता जी सातत्याने पहिल्या षटकापासून MUCC संघाचे फलंदाज दाखवत आहेत. या षटकात सुद्धा तसाच पवित्रा प्रथा फलंदाज कृष्णा गवळीने घेतलेला आहे. एका बाजूला योगेश पेंडकर यांना थोडासा आराम भेटतोय आणि कृष्णा गवळी चार्ज घेत आहे. धावसंख्या 37. 1 गडी बाद. चांगली बॅटिंग कृष्णाची. पहिलेच बॉल ओळखला आणि काय पोझिशन मध्ये आला. लवकरात लवकर आणि बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऐश्वर्या सुर्वे पहिल्या बॉल पासून थोडासा दबावत आहे. पहिल्या बॉलवर लाईन खराब होती. वाईट बॉल आला आणि त्याच्या नंतरचा बॉल लवकर पिक करण्यात यशस्वी झालाय कृष्णा गवळी. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. तो पोहोचला 19 वर. 6 बॉल तो खेळलाय. टीमची धावसंख्या 37. 37 धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या प्रगतीपथावर तुम्ही पाहताय. NB ट्रॉफी पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीगचा हा महासंग्राम. तिसरं पर्व खुल्या गटामध्ये दुसरा सामना रंगत असताना इन्व्हिटेशनल 4 टीम. चांगला प्रवास राहिला तिसऱ्या हंगामाचा या NB ट्रॉफीचा. या स्ट्रोकवर धावा मिळणार नाहीत आणि भरपूर वेळेला आज दुसऱ्या मॅच मध्ये आपण आहोत आणि दुसऱ्या मॅच मध्ये हे फटके सजवण्याचा प्रयत्न कित्येक फलंदाजांनी केलाय. त्यामध्ये जास्तीत जास्त अपयश झालंय. मार्जिन थोडं कमी राहिलेलं आहे स्ट्रोक कन्व्हर्जनचं. पहिल्या सामन्यात सुद्धा तेच आपण पाहिलं आणि आता सुद्धा तेच पाहायला मिळते. या अगोदर भूषण पाटील यांना सातत्याने तसे फटके खेळताना आपण पाहिलं पण त्या फटक्यांना धावांची जोड मिळत नाही आणि आता सुद्धा तेच पाहायला मिळते. या अगोदर सर्व बॅटने खूप चांगला खेळ एकंदरीत राहिलेला आहे कृष्णा गवळीचा. पण उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि वापसी होते ऐश्वर्या सुर्वेची. ओ परत एक वेळा स्लॉट मध्ये होता. प्लॉटच्या बाहेरच जाईल. लॉंग ऑन आहे. फक्त प्रेक्षक बनून राहील आणि प्रेक्षक आता क्षेत्ररक्षकांच्या भूमिकेमध्ये आहेत. हा येतोय NB ट्रॉफी षटकार. फलंदाजांनी नाणेफेक जरी हरले पण तरी देखील एक साजेसा खेळ पाहायला मिळतो. दुपारच्या सत्राचा फायदा MUCC संबळपूर या संघाला होतोय आणि नाणेफेक जरी हरले तरी देखील तसुभरी त्यांच्या खेळण्याच्या दर्जामध्ये फरक पडत नाहीये. जी फलंदाजी आहे ती एक नॅचरल अटॅकिंग बॅटिंग लाईनअप MUCC संबळपूर संघासाठी मदत देते आणि कृष्णाचा एक बहारदार खेळ तो सादर करतो. धावसंख्या 43 झाल्या. त्यामागे 25 धावांचं योगदान कृष्णा गवळीचं. 300 पेक्षा जास्त बॅटिंग स्ट्राईक रेट आहे सध्या तरी कृष्णाचा. 250चा स्ट्राईक रेट योगेश पेनकरचा. याच्यावरून अंदाज लावू शकता. ठरून आलेले आहेत की आक्रमणच करायचंय प्रत्येक गोलंदाजावर. परत एक वेळा स्लॉट मध्ये होता. खूपच चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर गॅप मधून जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय. धावा मिळतील 4. येतोय चौकार. कव्हर सीमारेषा क्लिअर करताना हा बॉल नक्कीच आत्मविश्वास वाढवणारा ठरतोय कृष्णा गवळीचा. कृष्णा अनस्टॉपेबल राहिलेत. 9 चेंडूमध्ये 29 धावा आणि आता 50 ला 3 कमी. MUCC संबळपूर 47 धावा. 1 गडी बाद. चांगली बॅटिंग. अनस्टॉपेबल कृष्णा राहिलाय. पूल केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर शोधतोय बॉल परंतु जोपर्यंत जाईल फिल्डरकडे तोपर्यंत संधी आहे एका धावेची. थांबवलंय कृष्णाने. ही चांगली रणनीती, चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेळ दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आणि टीमची धावसंख्या 48 या आकड्यावर. चांगली पार्टनरशिप या 2 फलंदाजांची पाहायला मिळाली आहे आणि त्याचमुळे पहिल्या विकेट नंतर सुद्धा जराही
फरक जाणवला नाही खेळण्याच्या शैलीमध्ये. योगेश पेंडकर सुद्धा तीच साथ देतात जी साथ कृष्णा गवळीला हवे. पार्टनरशिपचा आढावा घेतला तर एक चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांची. 32 धावांची पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी पाहायला मिळते कृष्णा आणि योगेशच्या दरम्यान. शॉर्ट बॉल होता, हुक केलाय, बरोबर फटका सजवला, तिथे फिल्डर आहे, प्रयत्नही केला, तो थोडासा पुढे आला आणि बॉल शेवटी बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो. लॉंग लेगला षटकार. हुक सर्व इम्प्रोव्हायझेशन सुद्धा पाहायला मिळालं. एकंदरीत बॉलिंगच्या मेरिटवर फलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. मागच्या षटकाचा आढावा घेतला तर मागच्या षटकामध्ये एकंदरीत मिळाल्यात MUC संबळपूर या संघाला 24 धावा. त्याचमुळे प्रॉफिट किती झालाय मागच्या षटकामध्ये त्याचाच अंदाज येते. पहिल्या 3 षटकामध्येच कुणाल सर 54 धावांची मजल मारलेली आहे. त्याचमुळे जर आपण त्याच गतीने पुढे सरकलो तर 120 धावांचा पल्ला सुद्धा 8 षटकानंतर पूर्ण होऊ शकतो. आणि ही किमी सध्या फलंदाज ज्याच्यामुळे करतात तो बॉल सध्या आपल्या स्क्रीनवर आहे आणि याच बॉलने सध्या ही स्पर्धा खेळली जाते. जो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच सध्या आपल्याला पाहायला मिळतो. लगातो 670 बॉल सध्या आपल्या स्क्रीनवर आहे आणि यावेळेला तर भरपूर प्रोडक्शन वाढवण्यात आले 70 स्पोर्ट्स कडून. अनेक स्पर्धांमध्ये हा बॉल आपल्याला नक्की पाहायला मिळेल आणि वेगळ्या कलर मध्ये देखील. रेड कलरचा बॉल देखील इंट्रोड्यूस केलाय 70 स्पोर्ट्सने. तर दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला फलंदाजीतला तर 18ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये धाबे दणाणले सध्या तरी गोलंदाजांचे. दुसऱ्या बाजूला आक्रमण केले फलंदाजीमध्ये कृष्णा गवळीने, योगेश पेनकरने सुरुवात चांगली करून दिली आणि त्याच्यानंतर हे दोन्ही फलंदाज काही थांबलेले नाहीयेत, धावा करताना दिसतात आणि आज मनीष प्रेक्षकांचा देखील चांगलाच प्रतिसाद लाभताना दिसतो आपल्याला एनबी ट्रॉफी मध्ये. कुणाल सर पहिल्या दिवसांपासून प्रेक्षकांची पसंती एनबी ट्रॉफी राहिलेली आहे आणि त्याचमुळे जेव्हा पुणेरी क्रिकेटपटूंना पाहण्याचा नक्कीच दरम्यान 7,67,639 सबस्क्रायबर 70 स्पोर्ट्सचे पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीत जर तुम्हाला एनबी ट्रॉफी आवडली असेल तर नक्कीच हा आकडा देखील वाढवला जाऊ शकतो. अजूनही जर आपण 70 स्पोर्ट्सला जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आणि पूर्ण वर्षभर सातत्यपूर्ण वेगवेगळ्या स्पर्धांचा मनमुराद घर बसल्या आनंद घ्या. 54 धावा, 23 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा, जास्त वेळ घेऊ नका. 54 धावा फलकावर लागल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 7 ओव्हर निर्धारित वेळेमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे कारण टाइमर थांबताना दिसणार नाही. पहिलाच बॉल थोडासा खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढायचा होता. गलीमधून बॉल बॅकवर्ड पॉइंट मधून निघालाय डीप मध्ये. तिथे जोपर्यंत फिल्डर येईल तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. धाव संख्या 55 स्कोर बोर्डवर. राज सिंग त्याचं दुसरं षटक टाकण्यासाठी तयार. भागीदारी डोकदुखी वाढवते आता टीमची आणि म्हणूनच आता नवी मुंबई संघाला कुठेतरी वेळीच ते पर्याय वापरावे लागते आणि त्याचबरोबर राज सिंगला पुन्हा एकदा बोलवण्यात आलेलं आहे ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे विकेटचा शोध घेण्याची, पार्टनरशिप ब्रेक करण्याची. आणि पाहूया या एंड कॉमेंट्री बॉक्स एंड गोलंदाजी करताना विकेटचा शोध पूर्ण होतोय का ट्रायडेंट नवी मुंबईचा. मिडॉन आणि मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. फुल टॉस होता, ड्राईव्ह केला, मिडॉनला फिल्डर आहे, एक रिस्की रन आहे आणि तो पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय, टीव्ही अंपायरची मदत, रन आउट चेक केला जाईल. योगेश पेंडकर यांचा आत्मविश्वास असंच दर्शवतोय की ते सेफ आहेत, पण आपण नक्कीच आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊया. 70 स्पोर्ट्सच्या स्ट्रॉंग रूम मध्ये आपण नक्कीच त्या गोष्टीची चाचपणी करणार आहोत. पण तुर्तास का आत्मविश्वास या दोन फलंदाजांचा पाहायला मिळालाय. कृष्णा गवळी 31 वर खेळतोय, योगेश पेंडकर 16 वर खेळतोय. या अगोदर आपण करण मोरेचं अर्धशतक पाहिलं आणि त्याचमुळे व्यावसायिकता किती प्रगल्भ आहे या क्रिकेटपटूंची त्याचा अंदाज येतो. 8 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सेम सुद्धा बाळगायचं आणि त्यातल्या त्यात वेळ बघून अटॅकिंग स्ट्रॅटेजी देखील इम्प्लिमेंट करायचे आणि सातत्याने तेच पाहायला मिळालं. मागच्या सामन्यामध्ये 81 धावांचा पाठलाग किती चेंडू राखून ठेवलाय. त्याचमुळे आता यानंतर सुद्धा त्याच धावगतीने चांगला खेळ सादर करण्याचा प्रयत्न पहिल्या डावामध्ये MUC संबळपूर संघाचा पहिल्या षटकापासून पाहायला मिळालाय. डिसिजन हा पेंडिंग आहे, चर्चा सुरू आहे, वेगवेगळे अँगल तपासले जात आहेत टीव्ही अंपायर कडून आणि थोड्याच वेळात निर्णय तुमच्या समोर असेल. थोडीशी जोखीम नक्की होती कारण खेळल्याबरोबर धाव घेण्याचा प्रयत्न होता योगेश पेनकरचा आणि मिडॉनच्या डायरेक्ट हातामध्ये गेला होता बॉल.
तिथून हा प्रयत्न झाला, त्याच्यामध्ये शेवटी अपयश आले की यश आले हे पाहायचं आणि त्याच्यासाठी टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. थोडंसं टेन्स मोमेंट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. खरं दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत आणि धावचीचा धोका पत्करला जरूर योगेशने आणि अशा पद्धतीनं आता ती संधी मिळते सुटकेचा निश्वास घेण्याची. योगेश सेफ आहे, एक सिंगल मिळते, पण हे षटक चांगलं सुरू केलं राजने. बॅक टू बॅक 2 सिंगल्स मिळाले एमयूसीसीला. चौकार षटकारांचा जो वेग आहे तो या षटकात मंदावण्याचा प्रयत्न राज करेल. धावसंख्या 56. थोडासा उशीर झाला राजला. बॉल हातामध्ये आल्यानंतर स्टंपवर लावत असताना तो बॉल आणि तिथेच योगेश सुरक्षित पोहोचला. बॉल हवेत आहे, इथे संधी निर्माण झाली आहे. मिडॉन मागे चाललाय, झेल होण्याची दाट शक्यता आणि तिथे झेल पकडलाय. चांगला झेल ऐश्वर्य सुरवेचा. फलंदाज बाद. फायदा उचलताना बॉलला फोर्स केलं, पण फोर्स तितका लागला नाही कृष्णाचा. बॉल हार्डलेनवर पिच केला होता, बॉल एलिव्हेशन घेताना पाहायला मिळाला, पण अंतर तितकं गाठलं नाही. त्याचमुळे ऐश्वर्य मागे सरकला, जजमेंट घेतलं, शरीराचं संतुलन राखलं आणि खूप चांगला झेल टिपताना या भागीदारीला मोडीत काढलेला आहे. आणि खरंच एक डोकेदुखी वाढली होती टीम ट्रायडंट नवी मुंबईची आणि ती डोकेदुखी आता बाजूला सारलेली आहे आणि त्या कृष्णा यांना परतावं लागते. ती निराशा चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येते, कारण एक चांगली लय सापडली होती कृष्णाला आणि त्याचमुळे आता ते बाद झालेत. आणि पाहूया त्या गोष्टीचा फायदा ट्रायडंट नवी मुंबई या संघाला होतोय का. विकेट पाहिजे होती एका बाजूला ट्रायडंट नवी मुंबईला आणि आता अमित नाईक आलाय नवीन फलंदाज फलंदाजीसाठी. टायमर स्टार्ट आहे मित्रांनो. प्रत्येक वेळी एकत्र येऊ नका, कारण जे टायमर स्टार्ट आहे 7 षटकं आणि 40 मिनिटं, तर त्याच वेळेला अनुसरून तुम्हाला क्रिकेटचा खेळ खेळायचा आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाऊ शकेल. प्रेक्षक स्टँड भरगच्च भरलेले आहेत आणि हीच अपेक्षा होती आयोजकांची आणि त्याचमुळे प्रशस्त असे प्रेक्षक स्टँड आपण बनवलेले आहेत आणि त्या ठिकाणी बसून मनमुराद या स्पर्धेचा आनंद प्रेक्षक मायबाप घेत आहेत. अमित नाईक शून्यातून सुरुवात करायची. राज सिंगचा कडवा वान समोर. चांगला बॉल थोडासा हवेत राहिलाय, गॅप मध्ये चाललाय, काऊ कॉर्नरला डीप मध्ये फिल्डर पाय अडवण्याचा प्रयत्न. मिडॉन पासून धावत गेला होता तो फिल्डर. नक्कीच धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. 2 धावांनी खातं उघडेल अमित नाईकचं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 58. सपाट असं गवताचं हे मैदान, त्याचमुळे आउटफील्ड जर सपाट आहे, गवताची आहे, तर अशा वेळेला क्षेत्ररक्षकाला सुद्धा हुरूप येतो आणि त्याचमुळे एक मोठा चेस त्यांनी पूर्ण केला. बॉलला आत ढकललं आणि आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचं काम केलंय. दरम्यान धावसंख्या 58. चांगला बॉल, कमी गतीने टाकलेला बॉल फिरवलाय, फिंगर थोडेसे रोल केले या बॉलवर आणि जास्त शफल झाला फलंदाज बॉल येण्या अगोदरच. 58 रन. जर तुलनात्मक विचार केला तर मागच्या 3 षटकांपेक्षा हे षटक फायद्याचं राहिलेलं आहे ट्रायडंट नवी मुंबई या संघासाठी, कारण या षटकात फक्त 4 धावा मिळाल्या आहेत एमयूसीसीला आणि 1 विकेट सुद्धा मिळाले. त्याचमुळे हा एक बॅकअप असू शकते, एक कमबॅक असू शकते टीम ट्रायडंट नवी मुंबईचं. परत आतमधली कडा घेतली आहे, फिल्डिंग खराब परंतु बॅकअप चांगलं मिळतंय. 1 धाव इथे मिळेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 59. आता प्रेक्षक कक्षामध्ये जाण्याची वेळ झाली. जाऊया आपल्या समालोचनातले लिटिल मास्टर प्रशांत आदवडे यांच्याकडे. शुक्रिया मनीष एंड कुणाल. वेलकम बैक, सबका स्वागत है दोस्तों. आप देख रहे हैं एनबी ट्रॉफी 2024 का घमासान. और संबलपुर की जो बल्लेबाज है 3 ओवर तक अगर कहानी देखें तो शानदार बल्लेबाजी रही. गाड़ी इनकी रंपम पम जा रही थी, बैटिंग पावर पे लिया गया और एक वक्त जो रंपम पम गाड़ी जा रही थी वहां ब्रेक लगा और कृष्णा गौली बैक टू द पावर. आप देख सकते हैं कृष्णा गौली को आप पीछे बहुत अच्छा खेल रहे थे. बैक टू द पावर. उमर खान हमारे साथ जुड़े, वर्षों के बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है और खानों के खान उमर खान आपका स्वागत है. दूसरी बात इंपॉर्टेंट है कि जिस मुकाबले में सब कुछ अच्छा हो रहा था, 4था ओवर आपने पावर प्ले लिया, क्या नुकसान हुआ आपका टीम का? नहीं, नुकसान तो नहीं हुआ क्योंकि अभी बॉल तो ओल्ड ही हो गया, तो सब हिटर बचे हुए थे. तो कैप्टन और का डिसीजन था कि अभी पावर प्ले लेंगे, तो अगर 1-2 बाउंड्री भी आता तो 100 क्रॉस हो सकता है. एक विकेट गिर गया, सेठ बल्लेबाज बैक टू द पेबल चले गए. बैटिंग में ऑर्डर में बहुत सारी गहराई है और अब नए बल्ले अमित के ऊपर दारोमदार रहेगा. हाँ, अमित के ऊपर अभी दारोमदार है और पीछे भी सब हिटर बचे हुए, तो कोशिश करें कम से कम 3 डिजिट में स्कोर जाए.
बिल्कुल 3 डिजिट मैजिकल फिगर में जाना चाहेंगे। उमर खान ने यही कहा। दोनों बल्लेबाज कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। बैक टू क्रिकेट, बैक टू कमेंट्री, ओवर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद प्रशांत दवळे सर. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 59, 2 गडी बाद. नवीन गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅकवर सुरेश नाथ. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. थोडा वेळ पंचांनी वाट पाहिली, निरीक्षण केलं, व्हाईट बॉलचा इशारा आला. एक धाव वाढते. धावसंख्या 60, 2 गडी बाद. पहिल्या ओव्हर पासून सुरेश नाथच्या गोलंदाजीमध्ये ती रिदम दिसलेली नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या. या ओव्हरची सुरुवात देखील व्हाईट बॉलने त्याने केली आहे. उलट दिशेने खेळलाय, थर्ड बॅटला टार्गेट केलंय, स्ट्रोक खेळलाय, लय भारी. फलंदाजाने उचलली जबाबदारी. धावसंख्या साने पुढे 66. बस याच गोष्टीचा मी उल्लेख करतो की सुरेश नाथ ती लयच मिळालेली नाहीये. दुसऱ्या बाजूला लय भारी फलंदाजी बॅटर करत असताना पाहायला मिळालेत आणि त्याचमुळे पूर्णपणे पिछाडीवर चालली आहे गोलंदाजी. ट्रायडेड नवी मुंबईची आणि त्याच्यामध्ये सुरेश नाथ याच्या विरुद्ध सातत्याने आक्रमण होत आहे. जो फलंदाज येतोय तो आक्रमक शैलीनेच खेळतोय. प्रत्येक फलंदाजांचा आढावा घेतला तर प्रत्येक फलंदाज बाउंड्रीज किंवा षटकार खेचताना पाहायला मिळालेला आहे. रजनी देखील मोठा स्ट्रोक खेळला होता. त्यानंतर कृष्णा गवळी देखील चांगली फलंदाजी करून बाद झाले. एका बाजूला योगेश पेणकर आपल्या संघाचा किल्ला लढवता 17 धावांवर खेळत आहेत आणि आता अमित नाईक सुद्धा त्याच यादीमध्ये जॉईन झालेला आहे. सुरेश नाथ यांचं भव्य स्वागत षटकाराने केलं आणि धावसंख्या वेगपूर्ण बसते 66 या आकड्यावर. फुल टॉस. How did you miss that opportunity? फुल टॉस मिस केलं. नाराज निराश आहेत फलंदाज अमित नाईक. येतोय डॉट. कधी कधी टप्प्यावरचे बॉल जर योग्य ठिकाणी पडत नसतील तर हाही बॉल तुम्हाला वाचू शकतो. हे इथे सुरेश नाथने दाखवले. कारण याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये धावा येत होत्या. याही ओव्हरमध्ये व्हाईट बॉल टाकला, षटकार आला आणि फुल टॉस बॉल यावेळेला बॅटरने मिस केलाय. भूया यानंतर देखील तशाच पद्धतीने पलटवार होईल का? सुरेश नाथचा डॉट बॉल्स खूप आवश्यक आहेत ट्रायडेंट नवी मुंबई या संघासाठी. कारण या अगोदर 4 षटकांमध्ये धावांचा पाऊस मैदानात पाडलाय. पण यावेळेस रीच मध्ये होता बॉल. आउट ऑफ रीच केलाय. फलंदाज झालाय बेभान. मैदानाच्या आतमध्ये आणतोय धावांचं तुफान. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. षटकार खेचला आणि पुन्हा एकदा ती लय सापडलेली आहे अमित नाईकला. थोडा पॉज त्यांनी घेतला मागच्या चेंडूवर पण त्यानंतर पुन्हा एकदा 4 झाले. धावसंख्या 72, 2 गडी बाद. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला. बॉल गॅदर करतील तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एकादावी शिवार. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद. 73 धावा. या षटकात सुद्धा बऱ्यापैकी धावा मिळालेल्या आहेत. एकूण 14 धावा मिळाल्या टीम MUCC संबळपूरला. चांगली बॅटिंग अमित नाईक. जो नाही कोणाला भीत त्याचं नाव अमित. अगदी तशीच फलंदाजी. आल्या आल्या आक्रमण सुरू केलं. 7 बॉलमध्ये 16 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला 17 वर खेळतोय. कॅप्टनांनी जसं उमर खानने सांगितले तीच भूमिका. ऑन साइडला स्वीप करण्याची गरज जर होती का हा प्रश्न आता स्वतःला विचारेल. कारण तिन्ही स्तंभ मोकळ्या ठेवल्या होत्या. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे आपली गरज आहे. टॅलेंट दाखवतोय गोलंदाज आणि फलंदाजाला परतावं लागते. अमित होत आहेत योगेश पेणकर होत आहेत बॅक टू डग आउट. पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. आपण बघतोय NB ट्रॉफीचा थरार, मनोरंजनाचा डबल बार. NB आपण या ठिकाणी पाहतोय एक सुंदर अशी स्पर्धा. अक्षय, आपण या मॅचचा जर विचार केला तर सुनील चावरी सर आमच्या बरोबर आहेत. अत्यंत महत्वाचा सामना या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 2 सेट बॅट्समन आउट झालेत. आता इथून तुम्ही किती धावांपर्यंत रोखू शकता या मॅच मध्ये? एक 95-100 पर्यंत थांबू शकतो. एक वेळा असा स्कोर होता की दोन्ही बॅटिंग खूप चांगली बॅटिंग करतो. 120च्या आसपास जाईल असं वाटत होतं. प्रोड्युसर दाखवत होता. आता मात्र 2 गडी बाद झालेत. कोणावरती जास्त विश्वास यानंतर गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकता? सुनील यांचे 2 ओव्हर आहे तर मला वाटतं की तो चांगली ओव्हर टाकेल. तो या बिल्कुल इंटरेस्टिंग आने बीच मैदान पर चल रही. ओवर टू कॉम्बॉक्स. बोल्ड झालेत योगेश पेणकर आणि त्यांच्या जागेवर फलंदाज उमर खान मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. खानोके खान, उमर खान अशी त्यांची ख्याती आहे. खूप चांगली संघबंधणी त्यांच्या वतीने सातत्याने आपण पाहिली आहे. पण आता खेळाडू म्हणून आता ती भूमिका स्पष्ट करावी लागेल MUCC संबळपूरसाठी. धावसंख्या 73, 3 गडी बाद. शेवटचा बॉल 5व्या षटकातला घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सुरेश नाथ.
अराउंड विकेट नेले, फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक डीप कव्हरचा बॉलवर पोहोचेल, एक सिंगल पूर्ण, सिंगल मध्येच रस होता उमरला, त्याचमुळे ती पूर्ण केली आणि आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये थांबले. षटक संख्यात 5, धावसंख्या 74. चांगली बॅटिंग सुरू आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर कॅप्टन परतल्यानंतर उमर खान जसा की डगआउट मध्ये बोलतच होता की आक्रमण करण्याच्या भूमिकेमध्ये सर्व खेळाडू असताना आपल्याला पाहायला मिळतील आणि तेच केले. अमित नाईक गेल्या मैदानामध्ये त्याच्या बॅटमधून धाव आलेले आहेत. एकाएकी किल्ला लढवत असताना आपल्याला पाहायला मिळाला कॅप्टन तो परतला, तर उमर खान देखील त्याच भूमिकेमध्ये आणि मोमेंटम अगदी तसेच ठेवण्याचा प्रयत्न त्याचाही असेल. 5 ओव्हरचा खेळ संपला. MUCC संबलपूर धावसंख्या स्कोर बोर्डवर 74. जरी 3 विकेट्स डाऊन झालेत पण मात्र तो मोमेंटम जसा आपण उल्लेख केला तो अजूनही MUCC संबलपूर संघाच्या बाजूने, कारण 15च्या गतीने धावफलक सुरू आहे आणि त्याचमुळे अमित नाईक यांची लय खूप महत्वाची असेल यावेळेला जेव्हा योगेश पेणकर संघाची साथ सोडून पेव्हलिंग बॉक्समध्ये आराम करतायत. आता उमर खान पहिल्या चेंडूवर फुलटॉस बॉलला ड्राईव्ह करताना फक्त एक सिंगल प्राप्त करून स्ट्राईक स्वतःकडे ठेवताना पाहायला मिळाले आणि त्याचमुळे अजूनही जर 3 षटकांचा खेळ बाकी आहे तर नक्कीच प्रोजेक्टेड स्कोर दिसतोय जवळपास 105 ते 110 आणि ती जर धावसंख्या गाठली तर सेकंड इनिंग मध्ये थोडंसं टेन्शन वाढेल ट्रायडेंट नवी मुंबई संघाचं. प्रेक्षक बघा जिकडे जागा मिळेल तिकडे बघून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, कारण आता बसण्याची जागा जवळपास फुल झालेली आहे. 4 स्टँड खचाखच भरलेले आहेत आणि अजूनही संध्याकाळचं सत्र, रात्रीचं सत्र कुणाल सर बाकी आहे. सुनील नयन आलाय बॉलिंगसाठी. अगदी बरोबर उल्लेख केला मनीष. हळूहळू प्रेक्षक वाढताना आपल्याला पाहायला मिळतील. या ग्राउंडवर दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल आणि भरपूर एन्जॉय केलं जातंय NB ट्रॉफीला. ज्या पद्धतीने हा महासंग्राम 3ऱ्या पर्वामध्ये पाहायला मिळतोय. आमूलाग्र बदल झालेत NB ट्रॉफीमध्ये आणि त्या बदलाचे साक्षीदार प्रेक्षकांना व्हायचं आहे. त्याच्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक आपसुकच या ग्राउंडकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतात. आता परत एक वेळा या ग्राउंडवर येऊया आणि 5 ओव्हर नंतर MUCC संबलपूरची धावसंख्या 74. सुनील नयन बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून तयारी करतायत. फ्लाय स्लीप, बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट लाईन सर्कलच्या आतमध्ये वेगवान तेज तरार बॉल पिच केला गुडलेनला, अँगल घेत बॉल विकेट किपरच्या दिशेनं. डॉट बॉल सुरुवात होते या षटकाची. बँग ऑन टार्गेट, पहिलाच बॉल पहा बरोबर टार्गेटवर आणि विशेष म्हणजे जास्त मोठा रनअप नाहीये. टप्पा बरोबर ठेवलाय, त्याला माहितीये कुठे टाकायचं. उमर खान जास्त सफल होतो, मिड विकेटला टार्गेट करतो ते त्याने ओळखलंय पहिल्या बॉलवर. तरी ओळखून पारखून केलेली गोलंदाजी कामी येते सुनील नयनच्या. पुन्हा एकदा तयार, राऊंड विकेट. पण यावेळेस मात्र ओळखलं पारखलं उमरने, हवेत खेळलाय बॉल, क्षेत्ररक्षक मिड विकेटला, डाऊन दी बॉल. झेल होते पूर्ण, उमर खानला जास्त योगदान देता आलं नाहीये. झेलचीच्या स्वरूपात होत आहे ते बाद. सुनील नयन याच्यासाठी जाणला जातो. पहिला बॉल अचूक टप्प्यावर टाकला आणि दुसऱ्या बॉलवर मात्र त्याने विकेट मिळवली. ती मात्र होती उमर खानची. करण्याची गरज आहे आणि तीच भूमिका आता सुनील नयन आपल्या संघासाठी स्पष्ट करतायत. सुरुवात खूप चांगली झाली होती MUCC संबलपूर या टीमची, पण त्यानंतर मध्यंतरामध्ये धावसंख्येला आळा घालण्यासाठी गोलंदाजीमध्ये बदल केले गेले. त्यातल्या सुनील हा योग्य त्या वेळी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलेला आहे. बॅक टू बॅक 2 वरच्या श्रेणीचे चेंडू त्याने हाताळले. उमरला पहिल्या चेंडूवर थांबवला आणि पुढच्या बॉलवर खेळण्यासाठी प्रवृत्त केला आणि ते झेलचीच्या सुरुवात बाद झाले. नवीन फलंदाज नितीन माटुंगे ऑन साइडला स्वाईप करण्याचा प्रयत्न, अँगल घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आतापर्यंत पूर्वार्ध या षटकाचा सुनील यांच्या बाजूने खूप चांगला राहिलाय आणि विशेष म्हणजे जे बॉल त्याने टाकलेत पान राऊंड विकेटने येतो, एक अँगल क्रिएट करतो आणि उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरुद्ध बरोबर टप्प्यावर गोलंदाजी त्याची सुरू आहे. जास्त जागा देताना दिसत नाही आणि त्याचमुळे त्याने फसवलं उमर खानला. प्रत्येक वेळी स्टंप टू स्टंप अटॅक करण्याची गरज नाहीये. कधी कधी फलंदाजांना ओळखून सुद्धा गोलंदाजीच्या शैलीमध्ये बदल करणं आवश्यक होऊन बसतं. यावेळेस वेग वाढवलाय, बॉल थोडासा लो राहिलाय. खेळपट्टीचा अंदाज घेताना फलंदाज थोडासा वेळ घेतो. बॅक टू बॅक 4 डॉट्स आलेले या षटकामध्ये खूप चांगली वापसी होते ट्रायडंट नवी मुंबईची. फलंदाज बाद, प्लेड ऑन झालाय. फलंदाज बॅटची आतमधली कडा घेतली, यष्ट्यांचा वेध घेतला आणि फलंदाज इथे बाद होतोय. ऍक्शन रिप्ले पा. बॅटची आतमधली कडा घेऊन बॉल आतमध्ये गेला आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय आणि नितीनची बॅट पा किती वेगाने फिरली होती.
जसा अंदाज त्याने लावला होता, फोर्स करण्याचा प्रयत्न होता, बॅट चांगली फिरली परंतु यष्ट्यांचा वेध देखील घेतला. हीच खासियत राहिली आहे सुनील नैनची. मी मगाशीच उल्लेख केला, जसा पहिला बॉल त्याने टाकला बँग ऑन टार्गेट, जसा उमर खानच्या विरुद्ध त्याने तो टप्पा राखला, तो इथून पुढे प्रत्येक फलंदाजाच्या विरुद्ध त्याच लाईन आणि त्याच लेंथवर गोलंदाजी करताना दिसतो आणि त्याचमुळे सुनील नैनच्या खात्यामध्ये सध्या विकेट्स आहेत. कुणाल सर, प्रत्येक खेळाडूला संधी मिळते वापसी करण्याची आपल्या संघासाठी आणि तीच वापसी सुनील नैनने केलेली आहे. बॅक टू बॅक 4 अत्युच्च दर्जाचे चेंडू त्याने हाताळले, 2 विकेट्स त्यांच्या खात्यात जात आहेत. अजूनही या षटकात एकही धाव मिळाली नाही एमयूसीसी संबळपूरला. त्याचमुळे 8 षटकांचा फॉर्मॅट किती फायद्याचा असतो त्याची प्रचिती या ठिकाणी मिळते. 5 षटकांपर्यंत कंट्रोल होता एमयूसीसी संबळपूरचा, पण या 6व्या षटकामध्ये कंट्रोल आपल्या दिशेने झुकवलाय सुनील नैन आणि ट्रायडन नवी मुंबई या संघाने. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पोहोचत आहेत पंकज जाधव. अजून आक्रमकतेचं दुसरं नाव, नेहमीच स्ट्रॉंग इनिंग फिनिशर म्हणून त्यांना ओळखलं जाते. पाहूया फिनिश तसा देतील का. अकुटोब्याचा बॉल ऑन साईडला हॅमर केल्या बॉलला क्षेत्ररक्षक पोहोचतोय डीप मिड विकेट जातोपर्यंत पुढे होते एक सिंगल, एका धावेचे होते वार, एका धावेच्या वारीने धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 75. चांगले षटक पुनरागमन झालं या टीमचं विमेन अँड ट्रायडन नवी मुंबईचं. पहिल्या 5 ओव्हरमध्ये धावा अक्षरशः बरसत होत्या परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं हे या षटकामध्ये विकेट्स आल्यात आणि या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे सुनील नैनने. तुमचा हुद्दा वाढतो जेव्हा तुमची गोलंदाजी तुमच्या संघासाठी सर्वात फायद्याची ठरते आणि तीच फायद्याची भूमिका सुनील घेतोय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, पाय चालत नाहीये, पायांची स्ट्राईड मोठी जरूर केली पण चेंडूला फॉलो केलेला तो बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरून विकेट किपरच्या हातामध्ये यशस्वी षटक संपवलेलं आहे गोलंदाज सुनीलने. फक्त 1 धाव या षटकात मिळाली एमयूसीसीला आणि 2 विकेट सुनीलच्या खात्यामध्ये. ते गाणं मला आवडायचं, तेरे मस्त मस्त दोनेन मेरे दिल का ले गए चैन, तेरे मस्त मस्त दोनेन. आणि सध्या आपण पाहतोय सुनील नैनची गोलंदाजी काहीशी असेच गुणगुणत असतील ते डगआउट मध्ये बसलेले खेळाडू, कारण त्यांचं चैन अक्षरशः घेऊन गेलाय हा गोलंदाज. सुरुवात बरोबर टप्प्यावर, दुसऱ्या बॉलवर उमरची विकेट, त्याच्यानंतर फक्त 1च धाव त्यांनी खर्च केली. हे चांगलं षटक राहिलं आणि हे प्रेक्षक पहा किती मोठ्या संख्येने उपस्थित झाले. प्रत्येक स्टँड मध्ये गर्दी आता वाढू लागली आहे. सुनील नैनने फलंदाजांना बाईचेन केलेला आहे, 2 फलंदाज बाद केलेले आहेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. एका बाजूला आपण पाहतोय पंकज जाधव आलाय. पंकज जाधवने देखील कित्येक वर्षांचा अनुभव टेनिस बॉल क्रिकेटला दिलेला आहे आणि तोच अनुभव खूप महत्वाचा आहे या क्षणाला, कारण आता पहिली 6 षटकं संपलेच. 8 षटकांमध्ये धावसंख्या 75, 5 गडी बाद. एमयूसीसी संबलपूर नवीन गोलंदाज या ठिकाणी इम्पॅक्ट प्लेअर इंट्रोड्यूस केलेला आहे. तर पाहूया या संधीचा फायदा होतोय का, कारण या नवनवीन संकल्पना तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायला मिळतात आणि पाहूया या इम्पॅक्ट प्लेअरचा फायदा होतोय का. दरम्यान बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. वीरू वाघेला बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. 7व्या षटकासाठी पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. पंकज बॅटची बॉटम एज, विकेट कीपर इन ऍक्शन. बऱ्यापैकी धावांचा वेग मंदावलेला आहे. मागच्या षटकात फक्त 1 धाव मिळाली आणि या षटकाची सुरुवात कुणाल सर डॉट बॉलने झाली. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही आणि अगदी हा सामना तेच सांगतोय आपल्याला, कारण सुरुवात धडाक्यात, मधल्या ओव्हरमध्ये धावा आल्या. 5 ओव्हर पर्यंत असं वाटत होतं की एमयूसीसी संबलपूर 100चा आकडा गाठताना दिसेल. त्याच्यानंतरचे हे जे षटक आता सुरू झालेत ते 6वं षटक जिथे सुनील नैनने कमाल केली, फक्त 1 धावेचं ते षटक आलं आणि इथे सुरुवात विरुबा वाघेला याची अप्रतिम राहिली आहे. पहिल्या बॉलवर धाव आलेली नाहीये. डॉट बॉलने सुरुवात होते या षटकाची. बॅकफुटला गेले, स्लाइस केले बॉलला क्षेत्ररक्षक आहे, डीप बॅकवर्ड पॉइंटला पोहोचतील. एक सिंगल होते पूर्ण आणि 1च धावेची मनीषा पंकजची होती. स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईक वर खूप वेळानंतर अमित नाईक येतोय. धावसंख्या 5 गडी बाद 76. शेवटी ती स्ट्राईक मिळाली. अमित नाईक नॉन स्ट्रायकिंग एंडला एखाद्या माशाला पाण्यातून काढल्यानंतर तो जसा तळपतो तसा तळपत होता आणि एका बाजूला विकेट्सवर विकेट जात होत्या. टीम एमयूसीसी संबलपूरच्या शेवटी त्याला आता स्ट्राईक मिळाली. त्याच्याकडून हीच अपेक्षा आहे की तो एअर स्ट्राईक करेल गोलंदाजांवर, परंतु टीमची धावसंख्या सध्या तरी 76. नियंत्रण बऱ्यापैकी मिळवलेलं आहे. मधल्या षटकांमध्ये ट्रायडन नवी मुंबई या संघाने एमयूसीसी संबलपूरच्या फलंदाजांवर, कारण सुरुवातीचे फलंदाज ज्यांनी खरंच दाहकता दाखवली होती, आक्रमकता दाखवली होती, 4ही फलंदाजांना बाद केलं. त्यातल्या त्यात अमित नाईक अजूनही मैदानाच्या आधी आतमध्ये तळ ठोकून आहेत जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी. ते सुद्धा सज्ज झालेले आहेत. थोडा पॉज त्याला मिळालाय. पाहूया त्या पॉज नंतर तसाच खेळ पाहायला मिळतोय का. फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचा. जरी झालाय उशीर
माझे फटके असतात पद्धतशीर, बॉल कौकोना सीमारेषा पार, षटकार. बस याच गोष्टीचा तर उल्लेख करत होतो मी की हा जो खेळाडू आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला भरपूर वेळ होता, शेवटी त्याला ती स्ट्राईक मिळाली. स्ट्राईक त्याच्या बॅट मधून झाली, बॉलला फेकलं त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेटला हा षटकार येतो अमित नाईकच्या बॅट मधून आणि या षटकाराच्या माध्यमातून आता धावसंख्या देखील फ्लाय होते. धावा झाल्यात 82 धावा, 82. 100चं स्वप्न आता पडू लागलेलं आहे MUCC संबळपूर या संघाला. अमितच्या फलंदाजीच्या माध्यमातून स्लॅश केल्या बॉलला बॅकफुटला जात असताना डीप कव्हर सीमारेषा पार, इथे तिथे यहा वहा देखू जा, मैदानाच्या आतमध्ये अमित नाईकची हवा, षटकार. जलवा पाहायला मिळाला. बॅकफुटला जात असताना कव्हर्सला त्याने हा षटकार ठोकलाय. मेरिटवर फलंदाजी काय असते ती मात्र पहा आणि पाहतच राहा, अशी फलंदाजी करताना दिसतो अमित नाईक. एक मिड विकेटला, एक कव्हर्सला, त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक असे 2 षटकार आलेत. आणि मी मगाशी देखील उल्लेख केला, हा खेळाडू कोणाला भीत नाहीत म्हणून त्याचं नाव अमित आहे. आणि त्या पद्धतीची फलंदाजी त्याने अनेक स्पर्धांमध्ये केली आहे, म्हणूनच चर्चेमध्ये असतो हा एकटगरचा खेळाडू. तारिफजी सहित तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळाले. चर्चा पुढील सर्व कार्यक्रमांची, चर्चा पुढील सर्व क्रिकेटच्या स्पर्धांची, क्रिकेटसाठी काहीतरी वेगळं आणण्याची, या सर्व गोष्टी नेहमीच 70-70 सपोर्टच्या वतीने पाहायला मिळतात. धावसंख्या 88. वेग वाढवला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. थोडा वेळ मिळतोय आता, पण त्या ठिकाणी पाहूया रेफर आलेला आहे. आपण जाऊया स्ट्रॉंग रूम मध्ये. ओरिजिनल डिसिजन इज व्हाईट. त्या व्हाईट बॉलला डिसिजनला चॅलेंज झालंय, पण धावसंख्येचा वेग बऱ्यापैकी वाढलेला आहे. आपण पाहतोय निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनची ही स्पर्धा. संस्थापक आहेत सन्माननीय निलेशदादा भिंताडे, अध्यक्ष आहेत सन्माननीय सागरदादा भिंताडे, कोर टीम मेंबर्स आहेत संदेशजी पाटे, अजयजी आवळे, अफजलजी मखदूम, सचिनजी बाळ, रोहितजी हिंगे आणि विवेकजी भिंताडे. या सर्व मेंबर्सने, या सर्व टीमने खरंच क्रिकेटसाठी सुगीचे दिवस आणलेले आहेत. त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्याला एक चांगलं क्रिकेट मिळालंय. व्हाईट बॉलचा इशारा, रिव्ह्यू लॉस्ट, तर एक धाव वाढेल आणि धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 89 धावा, 89 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. पंकज 2 वर खेळत आहेत, अमित नाईक 28 वर खेळत आहेत. 10 चेंडू त्यांनी आतापर्यंत घेतले. 280चा स्ट्राईक रेट आपण पाहतोय अमित नाईकचा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातला. विरूपाने चांगली सुरुवात केली या षटकाची. रिव्हर्स स्वीप क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड पॉइंटला थ्रो बॅटिंग एंडला थोडा धीमा आहे, त्याचमुळे एकदा पूर्ण करण्याची संधी मिळाली. एका धावेची नोंद होईल. धावसंख्या 5 गडी बाद 90. स्ट्रायकिंग एंडला हा थ्रो आला होता आणि तोपर्यंत सुरक्षित होता आपल्या क्रीज मध्ये पंकज. आणि जो निर्धारित वेळ देण्यात आला होता 40 मिनिटाचा, तो वेळ 2 बॉलच्या अगोदरच संपलेला आहे. त्याच्यामुळे पुढील षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये सजवावा लागेल. 90 ओलांडले MUCC ने. ब्लॉक होल डिलिव्हरी, बॅटच्या टोला कनेक्शन होऊन बॉल पोहोचत स्क्वेअर लेगला, सरते शेवटी एक ब्लॉक होल डिलिव्हरी यॉर्कर लेन चेंडू हाताळलेला आहे. गोलंदाजांनी दरम्यान 7 षटकांचा खेळ संपलाय. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या MUCC संबलपूर ओडिसाची झाली आहे. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 91 धावा, 91 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. परत आता 100चे वेध लागलेले आहेत, कारण या षटकामध्ये ते 2 षटकार आले, तिथून धावसंख्येला आकार आला आणि ते अमितच्या बॅट मधून आले. एक मिड विकेटला, एक कव्हर्सला. टीमची धावसंख्या 91 झाली आहे. मागच्या मॅच मध्ये 81 धावा चेस झाल्यात, या मॅच मध्ये 91 धावा झाल्यात. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आणि जो वेळ दिला होता तो संपलाय. मागच्या ओव्हरमध्ये 2 बॉल शिल्लक असतानाच, त्याच्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू फिल्डिंग करणाऱ्या साईडला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये सजवावा लागेल. शेवटच्या षटकासाठी कुठल्या गोलंदाजांना पाचारण करण्यात येते ते देखील पाहणं तितकंच उत्सुकतेचं आहे, कारण आता पर्याय तर बऱ्यापैकी आहेत ट्रायडंट नवी मुंबई या संघाकडे. आणि पाहूया आता पर्याय कुठला वापरला जातोय. अलिबागचे सुपरस्टार आपण पाहतो पंकज जाधव, एका बाजूला रायगडचे सुपरस्टार आहेत अमित नाईक. रायगडने खूप मोठं क्रिकेट टेनिस विश्वाला दिलेलं आहे आणि त्यातल्या त्यात आता पाहूया हे 2 फलंदाज आपल्या संघाची गाडी कुठवर नेऊन पोहोचवत आहेत. द्रुत गतीने पुढे जावं लागणार आहे. या ठिकाणी रिकायन मोहंतीजी यांचा संघ आपण पाहतोय. सोबतच तारिफजी सय्यद देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ये दोस्ती हम नहीं छोडेंगे. दरम्यान 5 गडी बाद 91 धावा आणि सुनील नैन यांनाच बोलवण्यात आलेलं आहे. खरं तर तुमची कामगिरी चांगली राहिली तर तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळते आणि सुनीलने मागच्या षटकात जे करून दाखवलेलं आहे तर 100% त्यांना मौका मिळायलाच हवा. आणि शेवटच्या षटकासाठी आता सुनील नैन तर स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत पंकज जाधव, नॉन स्ट्रायकर एंडला अमित नाईक. पंचाच्या उजवीकडून सुनील नैन. एक प्रॉपर बॉलिंग अटॅक त्यांच्या वतीने आपण पाहिला
मागच्या षटकामध्ये आणि म्हणूनच पुन्हा एकदा शेवटच्या षटकासाठी अंतिम टप्प्यासाठी कार्यक्रम बनवण्यासाठी त्यांनाच राखून ठेवण्यात आले आणि पाहूया त्यांच्या वतीनं तसाच खेळ संघाला मिळेल का संधी मिळाले फलंदाजाला बाद करण्याची गोलंदाज सांगतोय माझा झेल आहे मीच टिपणार आणि तो झेल टिपलाय पंकज यांचा खेळ संपलाय धक्का MUCC संबळपूरला ऑल डिपार्टमेंट टिक केलेत गोलंदाजाने मग गोलंदाजीमध्ये फिल्डिंगमध्ये आणि विशेष म्हणजे त्याचे जे टप्पे राहिलेत मागच्या ओव्हरमध्ये देखील विकेट्स आल्यात याही ओव्हरमध्ये सुनील नैन तीच जादू तीच चमक तीच धमक गोलंदाजीतली दाखवत असताना पंकज जाधवची विकेट मिळाली आहे आणि आता आपण जर विचार केला तर हे जे 5 बॉल आहेत या 5 बॉलमध्ये जर 100च्या आतमध्ये थांबवण्यात यश मिळालं MUCC संबलपूरला तर मात्र मी म्हणेन विजय झालाय ट्रायडंटचा देखील कारण जे शेवटचे षटक आहेत त्याच्यामध्ये सुनील नैनने नक्की कमाल केली आहे क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त चांगली सुरुवात देऊन चालत नाही तर चांगला शेवट सुद्धा त्या डावाचा किंवा त्या सामन्याचा व्हायला हवा आणि आता पाहूया तसाच शेवट MUCC संबळपूर संघ करते का मधल्या काळामध्ये खूप चांगली गोलंदाजी आपण सातत्याने पाहतोय ट्रायडंट नवी मुंबई या संघाची नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचतायत जिग्नेश पटेल ऑन साइडला काय इम्प्रोव्हायझेशन आहे काय तयारी आहे काय टायमिंग आहे काय टॅलेंट आहे आल्या आल्या आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली मी नाही थांबणार मी लांबच लांब मारणार खेचला षटकार जसप्रीत बुमराह स्ट्राईक मध्ये चांगला पिकअप शॉट लवकर लेंथ पिक केली आणि जसप्रीत बुमराह स्टँडला हा षटकार ठोकलाय जिगाने जिगा याच खेळासाठी जाणला जातो आक्रमक आहे एक चांगला ऑलराऊंडर आहे गुजरातचा खेळाडू मैदानामध्ये आल्याने त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर षटकार पूर्ण भारतातले क्रिकेटपटू आज NV ट्रॉफी मध्ये एकत्रित आले आहेत रिव्हर्स स्वीपचा अंदाज खूप अगोदर ते कमिट झाले होते कदाचित गोलंदाजाला पूर्वानुमान आला आणि त्याचमुळे त्यांनी चेंडूची गती काढून घेतली आणि आलाय हा डॉट बॉल ही चांगली रणनीती मी म्हणेन सुनील नैनची लवकर ओळखलं होतं की कुठेतरी रिव्हर्स स्वीप मारतोय फलंदाज जिग्नेश आणि लेन देखील थोडीशी खेचली आमचा मुख्य व्यासपीठ तिथे आनंदित आहेत हे आमचे सर्वच मान्यवर पाहुणे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे NB ट्रॉफी मध्ये जिग्नेश बॅटची लिडिंग एज बॉल मागे फाईन लेगला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये एक षटकार जरूर आलाय पण त्याची वापसी लवकरच ठरली होती कारण गोलंदाज सुनील नैन याने ठरवलंय की माझ्यावर प्रतिहल्ला करून चालणार नाही मी मात्र प्रत्येक प्रतिहल्ल्यासाठी तयार आहेत फलंदाज जिग्नेश झेलचीची सुरुवात बाद एका पाठोपाठ धक्के दिलेत सुनील नैनने एक षटकार आला त्याच्या विरुद्ध आल्या पिकअप शॉट मिड विकेट जसप्रीत बुमराह स्टँड मध्ये जिग्नेशच्या बॅट मधून परंतु त्याच्यानंतर रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न तिथे डॉट बॉल आणि त्याच्यानंतर ही विकेट त्याच्यामुळे जो दबाव आहे तो परत एक वेळा बनवलाय गोलंदाजीमध्ये सुनील नैनने मी मगाशी देखील चर्चा करत होतो की 100च्या आतमध्ये जर थांबवलं या टीमला MUCC संबलपूरला तरी देखील ट्रायडंट नवी मुंबईचा मी म्हणेन पहिल्या सत्रामध्ये नक्की विजय कारण सुरुवात ठोस होती चांगली फलंदाजी केली होती आणि मिस अन्वी अंजू देखील आपल्याला पाहायला मिळतात MUCC संबलपूर ओडिशा या टीमच्या त्या ओनर आहेत सुनील नैन अराउंड विकेट स्लाइस केले बॉलला ओव्हर द पॉइंट फिल्डर बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार आणि अशा पद्धतीनं धावांचं शतक झालंय सांघिक शतक पूर्ण झालं MUCC संबलपूरचं 101 धावा 7 गडी बाद विकी भोईर आला आणि विकी भोईरने हा अपिश फटका सजवलाय चांगलं टायमिंग गॅप मध्ये आणि 4 धावा वसूल केल्यात 4 धावांबरोबर 101 101 अशी धावसंख्या उभारली आहे MUCC ने शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातला असा उल्लेख केला होता की दुपारच्या सत्रामध्ये धावा बनतात फलंदाजी करणं पसंत करतात यावेळेस फटका खेळायचा ऑन साइडला पण बॅटची एज घेऊन बॉल पोहोचतो पॉइंटला शेवटच्या बॉलवर विकेट मिळते सुनील नैनला आणि अशा पद्धतीनं सुनील नैन यांनी कंप्लीट केलेला 5 फॉर पंजा खोललाय आणि या व्यावसायिक फॉर्मॅट मधलं 5 षटक घेणारे गोलंदाज ठरत आहेत सुनील नैन पहिला डाव संपलेला आहे पहिल्या डावाच्या समाप्तीने धावसंख्या झाली आहे 8 गडीवर 101 धावा जिंकण्यासाठी ट्रायडंट नवी मुंबईला पूर्ण करावे लागतील 48 चेंडू 102 धावा चला क्रीज मार्किंग करण्यासाठी आपण येतोय
नमस्कार, पुन्हा एकदा मिड इनिंग मध्ये सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आपण पाहतोय एनबी ट्रॉफी ओपन हाफचे हे सामने आपण पाहतोय आणि क्रिकेटपटूंना पाहण्याची सुवर्ण संधी पुणेकरांना लाभलेली आहे. तर सर्व पुणेकरांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करणार आहोत सुनील नैन यांच्याशी, ज्यांनी 5 विकेट्स घेतल्या. इतर गोलंदाजांना जे करता आलं नाही सुनील यांनी पूर्ण केलं आणि त्याचमुळे सुनीलशी चर्चा करणं तर बनते. सुनील, कैसे लग रहा है इस टूर्नामेंट में आके और पार्टिसिपेट करके? बहुत ही अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज करवाया गया कमेटी द्वारा. मैं स्पेशल नीलेश परदेसी का थैंक्स करना चाहता हूँ जिन्होंने मुझे खेलने का मौका दिया इधर. शुरुआती दौर में बल्लेबाजी अच्छी हो रही थी और आपको जब भी बुलाया गया क्रिटिकल सिचुएशन थी, कैसे फेस किया उस सिचुएशन को? बैट पे बॉल अच्छी तरीके से आ रहा है, कोई स्कोर ज़्यादा नहीं है चेंज होने वाला स्कोर. हमारे बैट्समैन अच्छा करेंगे, जीतने की कोशिश करेंगे. एक अच्छी मैच देखने मिलेगी ऑडियंस को? बिल्कुल बहुत अच्छी. हमारे पास भी बहुत अच्छा बैटिंग लाइनअप है, इसलिए ट्राई करेंगे बहुत अच्छा खेलने की और जीतने की. ऑल द बेस्ट, जॉइन युअर टीम. हे होते सुनील नैन यांच्या वतीने एक चांगला गोलंदाजीचा सर आपण पाहिला. तर आपण योगेश पवार आपण जॉईन व्हायचं आहे, कारण इतर एक प्रत्येक खेळाडूंशी चर्चा आपण या निमित्तानं करणार आहोत. कारण प्रेक्षकांना तेच हवं असते, खेळाडूंचे अनुभव, खेळाडू कशा पद्धतीने त्या सर्व गोष्टी फेस करतात. आणि योगेश पवार नेहमीच एक आयडॉल राहिलेले आहेत क्रिकेटपटूंसाठी. कित्येक वर्षांचं सातत्य, लेदर बॉल क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम आणि त्यात टेनिस बॉल क्रिकेटचं संतुलन खूप चांगलं योगेश पवार यांनी राखलेलं आहे. योगेशजी, कसं वाटतंय या टार्गेटकडे पाहून? कारण एका बाजूनं 100हून जास्त धावा बनलेल्या आहेत, 101 धावा बनलेल्या आहेत आणि त्या टार्गेटला चेस करायचंय, तर कसं पाहताय? आता तर आम्ही पॉझिटिव्ह चाललो आहे, कारण की 12चा ॲव्हरेज आहे, 12 जवळपास. तर तो तसा अचीव होऊ शकतो, कारण की बॉल कुठे पण जातोय आणि विकेट पण एवढी छान आहे की म्हणजे बॅट्समनला साथ देते. खूप महत्त्वाचं असतं एक नियोजन, आणि या नियोजनामध्ये जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे काही सादरीकरण असतं ते सादरीकरण नीरज भिंडारी स्पोर्ट्स फाउंडेशनने करण्याचा प्रयत्न केलाय. हे आयोजकांना वाटते, आम्हाला वाटते. ॲज अ प्लेअर तुमचा अनुभव काय सांगतोय? नक्कीच आम्हाला भारी वाटते. आणि मेन म्हणजे इथली बाउंड्री लाईन आणि जे स्टँड्स वगैरे आहेत ते एकदम म्हणजे असं वाटतं की कुठली तरी बाहेरच टुर्नामेंट वगैरे खेळतोय. आणि म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी एवढं मोठं ग्राउंड आणि एवढ्या चांगल्या विकेट्स आहेत, तर त्याच्याबद्दल इथल्या पुण्यातल्या प्लेयर लोकांना फार याचा फायदा होईल. आणि आपलं आता जी मोठी टुर्नामेंट येते त्याच्यामध्ये जर तुम्ही परफॉर्म केलं तर तुम्हाला सगळेजण कोण ना कोणतरी बघत असतील, तर त्याचा फायदा तुम्हाला होईल. रबर बॉल क्रिकेटचं सीझन अक्षरशः गाजवलं आणि एज इज ओनली अ नंबर असंच तुम्ही खूप चांगल्या पद्धत ठणकावून सांगितलं. या खेळपट्टीकडे पाहून कसं वाटते आणि आउटफील्ड बद्दल काय सांगाल? आउटफील्ड एकदम आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि खेळपट्टी पण, आणि एज इज जस्ट अ नंबर. जोपर्यंत तुम्ही परफॉर्म करताय आणि जोपर्यंत तुमचा फिटनेस आहे तोपर्यंत तुम्ही तुम्हाला काय पाहिजे ते अचीव करू शकता आणि लोकांना दाखवू शकता की आपण काय करू शकतो ते, आणि तेच तुम्हाला या सामन्यात करून दाखवायचंय. ऑल द बेस्ट. तर हे होते योगेश, ज्यांनी नक्कीच एक संकल्प घेतलेला आहे की जोपर्यंत आमचा खेळ आहे तोपर्यंत आम्ही खेळत राहू. जाऊया पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये. त्या ठिकाणी 2 दिग्गज समालोचक सज्ज आहेत. तर पुढील डावाच्या विवरणासाठी व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर आणि तसेच सन्माननीय प्रशांत अतुरे सर. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट ऑन 70-70 लाइव. शुक्रिया मरीज, सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं एनबी ट्रॉफी 2024 का घमासान. और फिलहाल ये बहुत बड़ा मुकाबला जिसमें सुनील नैन ने शानदार गेंदबाजी की, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन रहा. 5 विकेट चटकाए, अंडर प्रेशर अच्छा प्रदर्शन किया. जब स्कोर बहुत तेजी के साथ सर आगे बढ़ रहा था उस वक्त इन्होंने निर्णायक क्षण ऐसे थे जिसमें बिल्कुल मोमेंटम अपोजिट टीम के पास था, वहां इन्होंने 5 विकेट का हॉल लिया, 5 पर पूरा किया. देखिए सबसे बड़ी बात क्या है, जो 2 ओवर मुझे मिले हैं मुझे उसमें कुछ करना है. देखिए क्रिकेट रियलिटी शो से कम नहीं है. रियलिटी शो में आपको 120 सेकंड में अपना स्किट कहिए, कॉमेडी कहिए, डांस कहिए, गाना कहिए प्रस्तुत करना है. वैसे यहाँ पर जो 12 गेंदे हैं वो आपके लिए बहुत इंपॉर्टेंट है, और 12 में 5 विकेट लेना डेफिनेटली बहुत बड़ा अचीवमेंट है. और मैं समझता हूं कि देखिए स्कोर बहुत बड़ा है, इस बात को नजरअंदाज नहीं कर सकते, लेकिन हौसला भी बड़ा है क्योंकि दूसरी पारी में बहुत स्ट्रॉन्ग बैटर्स हम देखने जा रहे हैं. सिकंदर भाटी, विरूबा वाघेला, शाहिद शेख, अजीत मोहिते, सुनील चावरी. आई थिंक यू कैन नॉट अंडर एस्टिमेट ट्राइडेंट, न्यू मुंबई, और इसलिए यह मुकाबला बहुत अच्छा होगा ऐसा मुझे लग रहा है. और फिलहाल 102 रन इंपॉर्टेंट मुकाबला है. बैटिंग लाइनअप में गहराई है. पावर प्ले में बहुत बढ़िया बल्लेबाजी हमेशा शाहिद ने की है, और गेंदबाजी करने का मौका मिलता हुआ गेंदबाज विकी मोहिर हमेशा विकेट टेकर गेंदबाज रहे हैं, और पिछले 2-3 सालों में निरंतरता इनके पास है. इंडिया कप सर कमाल का प्रदर्शन इन्होंने किया था, और ऑलराउंडर खिलाड़ी है,
विकी के ऊपर दारोमदार रहेगा। सामने बल्लेबाज शाहिद। बबल में का पहला ओवर इस वक्त फ्लाइंग स्लिप, एक गली पॉइंट कवर पर खिलाड़ी है, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है, मिड ऑन और उसके साथ डीप मिड विकेट बॉडी लाइन पर तैनात। पहली गेंद पर ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच कॉर्नर बॉडी लाइन की तरफ गेंद जाती हुई 4 रनों के लिए मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। बहुत बढ़िया हैंड आई कोऑर्डिनेशन। देखिए गेंद के टप्पा खाने का इंतजार किया, पावर प्ले है। शाहिद शेख ये सिचुएशन के बहुत अच्छे बैटर है, पूरा करियर उन्होंने बतौर ओपनिंग बैटर मोर देन 90% मैचेस खेले हैं। परफेक्ट बॉल थी और पुल किया, गेंद को गुल किया और यहां पर 4 रन से भव्य शुरुआत ट्राइडेंट की। टप्पा खाते हुए चाल, ये जवाब था। पहली गेंद पर बिल्कुल वो गुडलेस स्पॉट पर टिप्पा खाने के बाद थोड़ी अंदर की तरफ गेंद आई, बल्लेबाज तैयार थे, पुल शॉट अच्छा था, लेकिन ये खास करके गेंदबाज का जवाब था, कंधों का अच्छा इस्तेमाल। व्हाइट बॉल के लिए रेफर किया गया है। यहां पर आसान नहीं होगा। लेट आलोक महेश्वरी मेमोरियल ट्रॉफी में बेस्ट बॉलर रहे और वाशी इंडियंस जिन्होंने ग्रामीण धमाका बिग बैश में जबरदस्त परफॉर्मेंस किया। विकी बोयर एक फोर्स है, बहुत अच्छा रिदमिक रनअप है उनका और रेफरल मांगा गया है क्योंकि बॉल काफी ऊपर टेक ऑफ ले चुकी थी। डिसीजन पेंडिंग है। टिप्पा खाते उछाल जरूर मिला, कंधों का इस्तेमाल जरूर हुआ मैदान के अंदर। शाहिद को आप देख रहे हैं मैदान के अंदर और टीवी अंपायर बिजी होने वाले हैं। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। इंटरेस्टिंग मैच है, कहानी बहुत रोचक बिल्कुल होगी, इसमें कोई संदेह नहीं है। और एनबी ट्रॉफी टाइटल स्पॉन्सर साई सयाजी, पावर्ड बाय बंसल क्लासेस 70 स्पोर्ट, को पावर्ड बाय एमएसएससी स्पोर्ट क्लब संबलपुर। इवेंट मैनेज बाय रेनबो इवेंट। मैन ऑफ द मैच के हमारे जो सारे स्पॉन्सर है, चैंपियन स्पोर्ट, उसके साथ महाड यूनिक स्पोर्ट, यूनिक परांडा, बैक स्पॉन्सर चंद्रशेठ गोगावले, फ्रूट बास्केट डॉक्टर दत्तात्रेय बाथोरात, पावर बैंक आरडी कॉन्ट्रैक्टर, जैकेट मल्लेश शेठ अंकलगी, वाटर बॉटल नंदुशेठ देवार। और अंपायर का क्या इशारा होगा ये देखना बहुत जरूरी, डिसीजन पेंडिंग है और वाइट बॉल का इशारा। रिव्यू रिटर्न रहेगा। फिलहाल टप्पा खाते ज्यादा उछाल था और सही मेरे हिसाब से वो रेफरल लिया गया था। बॉल वेस्ट कर दिया। मेरे ख्याल से 102 में ये 1 रन बिना मेहनत के मिल गया। ऐसे बिना मेहनत के अगर कुछ मिल जाए तो उसका स्वागत किया जाएगा। 5 विदाउट लॉस। जी हाँ सर, विकी अपने बॉडी का पता यार कॉम्बॉक्सिंग से गेंदबाजी कर रहे हैं। फुल टॉस गेंद उसके ऊपर प्रहार, गेंद बिल्कुल तेजी के साथ बॉर्डर के बाहर जा रही है और बॉर्डर के बाहर मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। दर्शन स्टोक बल्लेबाज शाहिद का डेफिनेटली बेड़ा पार होगा और यहां पर नो बॉल। खुशियां ही खुशियां हैं और अब उसको वापस बीमर के लिए रेफर किया गया है। वाओ, तो अब बॉलिंग टीम ने रेफर किया है। सामने सामने रेफरल का दौर चल रहा है, जैसे कोर्ट में तकरीरों का दौर चलता है वकीलों के बीच में, और लेकिन फायदा हो रहा है। विकी बोयर ने एडवांटेज ट्राइडेंट न्यू मुंबई को दे दिया है, ऐसा मुझे लग रहा है, क्योंकि अभी अभी वो वाइड बॉल था, उसके बाद वाली बॉल उन्होंने नो बॉल कर दी, उसमें भी बॉल बाहर चली गई। ये तो ऐसा हुआ आप शॉपिंग मॉल में गए, आपने शॉपिंग की, आपको कैशबैक भी मिला और घर जाने के टाइम आपको महिंद्रा हॉलीडेज का वाउचर भी मिला। तो मेरे ख्याल से दिस इज गोइंग टू बी ग्रेट। 102 बिलीव मी, संघर्ष जितना बड़ा जीत उतनी ही शानदार। जितना टोटल बड़ा होगा उतना मैच बड़ा होगा। बिलीव मी, दिस इज गोइंग टू बी अ ग्रेट गेम ऑफ क्रिकेट। नेवर अंडर एस्टिमेट ट्राइडेंट। बिग मैच, बिग बैटल, बिग फाइट। एनबी ट्रॉफी 2024 में प्रोफेशनल खिलाड़ी जब खेल रहे हैं ना, तो सांप और नेवली के बीच लड़ाई देखने का मौका जरूर मिलेगा। इट्स अ फेयर डिलीवरी। तो 4 रन आपको मिलने वाले हैं। चैलेंज किया गया था और रिव्यू बिल्कुल इस वक्त रिटेन बिल्कुल इस वक्त चैलेंज किया गया था। दोनों तरह से सही सोच के साथ रिव्यू लिया गया। स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के। ये एक अच्छा फायदा हुआ क्योंकि फ्री हिट अब करनी नहीं होगी, बट विकी बोयर को डेफिनेटली अपनी गेंदों पर काम करना होगा। पहले बॉल पर चौका, फिर वाइड, फिर चौका। स्कोर 9।
और इस नजाकत के साथ गेंद को खेल दिया था, थोड़ा जोखिम भरा स्ट्रोक था, स्टंप के करीब से गेंद पीछे चली गई है, 1 रन जरूर मिला लेकिन हमारी सांसें गले में अटकी हुई थी। कौन कहता है लोग शेयर मार्केट में रिस्क लेते हैं? क्रिकेट में भी लोग रिस्क लेते हैं और ये कैलकुलेटेड रिस्क था। शाहिद ने सोचा लेकिन वहां पर फाइन लेग था, अगर फाइन लेग नहीं होता ये चतुर शॉट था, 4 मिल जाते, स्कोर 10। और स्टंप के बहुत करीब से गेंद चली गई थी। शाहिद 9 पर बल्लेबाजी करे, स्कोर 10 रन बगैर किसी नुकसान के। विकेट तैयार, रिवर्सिव खेल दिया, हवा में गेंद थी, खिलाड़ी है दारी के अंदर मौजूद, उनकी आंखें गेंद गिरी है और यहाँ बल्ले के बीचों बीच बल्लेबाज नहीं खेल पाए। सिकंदर और शाहिद दोनों बल्लेबाज मैदान के अंदर। पहले ओवर की कहानी, स्कोर 11 रन बगैर किसी नुकसान के। सिकंदर भाटी बहुत अच्छा क्रिकेट खेलते आ रहे हैं पिछले 2-3 साल में। विरूबा वाघेला, सिकंदर भाटी, दीपक गढ़वी, हितेंद्र सिंह जाडेजा, भरत राम, ये कुछ ऐसे खिलाड़ी है। ऑनसेट पर बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, इस बार बल्ले का मोटा सिरा, फाइन लेग के खिलाड़ी का सहारा, शाहिद बैक टू द पवेलियन और विकी ने बहुत बड़ी सफलता प्राप्त की है। शाहिद के लिए शॉट के लिए कमिट होना बहुत जरूरी था। शाहिद की हाइट थोड़ी कम है, शॉट को फिनिश नहीं कर पाए और एक आसान कैच वहां पर रजत मुंडे, रजत मतलब सिल्वर, और ये सिल्वर कैच था। शाहिद को वापस भेजने का एक मौका और पहला झटका देने में कामयाब रहे MUCC संबलपुर ओडिशा। अनवी अंजू इनकी टीम है, दूसरी तरफ सुरेश राणा इनकी टीम है। ट्राइडेंट न्यू मुंबई, महाराष्ट्र और ओडिशा की टीमें खेल रही है। हाल ही में ओडिशा बिग बैश आपने देखा 11 और 12 तारीख को बहुत सफल आयोजन रहा था। एनबी ट्रॉफी, सिंबल ऑफ ट्रस्ट। प्रशांत, इसको सिंबल ऑफ ट्रस्ट क्यों कहते हैं, ये भी एक बात है। और फिलहाल इम्पैक्ट प्लेयर का भाई इस्तेमाल बीच मैदान पर आपने देखा है तो सुनील चौरी को वह मौका मिल रहा है। शानदार खेल मैदान के अंदर। स्कोर फिलहाल 11, 1 विकेट के नुकसान पर सुनील चौरी, सिकंदर भाटी और सुनील चौरी दोनों को पानी को संवारना है। विकी अपने बॉलिंग मार पर तैयार है और सुरेश नाथ की जगह फिलहाल सुनील चौरी बतौर इम्पैक्टफुल। क्या पारी वो खेलेंगे वो देखने वाली बात है। मौका तो जरूर मिला है, कमाल के खिलाड़ी है। विकी अपने बॉलिंग मार पर तैयार है गेंदबाजी करने के लिए, सामना करने के लिए सुनील चौरी। स्कोर 11 रन, 1 विकेट के नुकसान पर। 102 रनों का टारगेट है। अगर टारगेट बढ़ाए ना तो कम से कम 2-3 गेंदबाजों को आपको टारगेट करने का भी समय है। अच्छी गेंद रक्षात्मक तरीके से कवर क्षेत्र में खेल दिया, कवर पर खिलाड़ी तैनात है। यहां रन बनाने का कोई मौका नहीं है। बढ़िया गेंदबाजी, पहली गेंद पर चौका था, उसके बाद में वाइड बॉल चौका, बहुत सारी चीजें हुई और हरीश सर वहां से कमबैक अच्छा किया। बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे विकी। कमबैक इज बेटर देन सेटबैक। जी आइए, हमारे लाइव स्ट्रीमिंग टीम को दिखाया जा रहा है भूपेश कराले एंड टीम। भूपेश कराले जो अपने टेक्नीशियंस और कैमरामैन से काम करा ले वो है कराले, और बहुत जबरदस्त टेलीकास्ट 70-70 टीम का। दोस्तों चैनल को जरूर लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बाजू का बेल आइकन दबाना ना भूलें। विकी भोईर 1 ओवर 11 रन 1 विकेट, स्कोर 11 पे 1, सुनील चावरी 0, सिकंदर भाटी 1, बैटर आउट हुए शाहिद शेख। विकी का ओवर समाप्त है, पहले ओवर की कहानी समाप्त हुई। स्कोर 11, 1 विकेट के नुकसान पर है और इम्पैक्ट खिलाड़ी मैदान के अंदर सुनील चावरी। जिग्नेश पटेल के हाथ में गेंद, दूर वाले इनसे गेंदबाजी करने के लिए बिल्कुल तैयार है। सामना करने के लिए बल्लेबाज सिकंदर भाटी और दीपक गढ़वी के बारे में हरीश सर आपने बिल्कुल सही कहा। जिस तरह से आरआर कप और इंडिया कप में इन्होंने जो बल्लेबाजी लगातार 2-3 महीने में कमाल का प्रदर्शन पिछले सीजन में इनका रहा था। सिकंदर भाटी भी बिल्कुल एक प्रभावित करने वाले खिलाड़ी बीच मैदान पर। काफी ऑफ टाइम के बाहर जाके गेंद को खेलना चाह रहे थे, सफल होकर खेलने का प्रयास, लेकिन सफल तो हुए, सफल नहीं हुए, कामयाबी नहीं मिली। अच्छी गेंदबाजी गेंदबाज जिग्नेश पटेल द्वारा। देखिए जिग्नेश पटेल कुछ ऐसे वाहिद गेंदबाजों में है जो क्रीज का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं। क्रीज के कोने से उस गेंद को किया था, सिकंदर भाटी के लिए वो लपेटना थोड़ा मुश्किल था। इस बार छोटी गेंद ऑनसाइड पर खेल, बॉडी की तरफ गेंद ट्रैवल हो रही है।
एक रन देने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है। 12 रन 1 विकेट का नुकसान पर ओवर दूसरा प्रगति पर है। फ्रंटलाइन गेंदबाज जिग्नेश पटेल हरीश्वर गेंदबाजी कर रहे हैं। ये सब्सक्राइबर मीटर 7,67,688, मिशन 1 मिलियन, 10 लाख तक हम जाना चाहेंगे। और आप सभी लोग एक बार अपना मोबाइल बाहर निकालें, यूट्यूब में जाएं, 7070 लाइव टाइप करें और चैनल को जरूर सब्सक्राइब करें। 12 for 1, सुनील चावरी नॉट आउट ऑन 0। ऑफ स्टंप के बाहर अच्छी गेंद थी, सुंदर गेंदबाजी कर रहे हैं। टिप ऑफ स्टंप के बाहर गति परिवर्तन करना भी जानते हैं, जिग्नेश की खासियत है। और बढ़िया गेंद को परख नहीं पाए, गेंद को पढ़ नहीं पाए बल्लेबाज सुनील चावरी। सुनील चावरी के ऊपर भी दारोमदार रहेगा। ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले का मुख जल्दी बंद हो गया। मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात, सुनील चावरी अपना इंपैक्ट डाल नहीं पाए, जिग्नेश ने सफलता प्राप्त की है। दूसरे विकेट का पतन गॉन। इसके पहले वाली गेंद डॉट बॉल थी और डॉट बॉल से पीछा छुड़ाना चाहते थे और ऐसे में शॉट को मिस टाइम किया और अखिलेश सिंह ने कैच ले लिया। नासिक के बहुत बड़े तेज गेंदबाज है और एक बड़ा विकेट यहां पर लेने में कामयाब रही है इस वक्त MUCC संबलपुर ओडिशा। स्कोर अभी भी रुका हुआ है 12 पर। और जिग्नेश के बारे में गुजरात में एक मुहावरा है, जिग्नेश गोटी विकेट ले मोटी मोटी, यानी कि बड़ा विकेट लेता है जिग्नेश और बड़े बैटर को वापस भेजा है। प्राइसलेस विकेट था, उसमें कोई संदेह नहीं है, लेकिन तारीफ करूंगा मैं जिग्नेश की, जिस तरह से पहली गेंद को थोड़ा ऑफ स्टंप के बाहर रखा और वहां से गेंद बाहर की तरफ निकली, बल्लेबाज बैकफुट पर थे, तो दूसरी गेंद जो आगे फुल लेन 2 मीटर के अंदर बहुत बढ़िया तरीके से आगे डाला और उसका भी फायदा मिला। तो लेन पे जो बदलाव किया बल्लेबाज का माइंड से क्या हो उसका पता चला। शानदार चतुरे के साथ गेंदबाजी जिग्नेश द्वारा। देखिए, जब आपको तरजीह दी जाती है, बेड़े में शामिल किया जाता है, आप अपनी उपयोगिता साबित करते हैं और वही उन्होंने किया है। 13 for 2, 13 का जो जिंक्स बोला जाता है वो यहां पर काम करता हुआ और नए बैटर के लिए अब जिम्मेदारियां बढ़ जाएंगी। अभी भी बैटिंग ऑर्डर स्ट्रांग है, लेकिन किसी को तो वहां पर रुकना होगा। आज देखिए, थॉमस डायस की सेवाएं नहीं है, नदीम धनौरी की सेवा नहीं है, ऐसे में ये मैच को निकालने के लिए मंगेश वैती को अंदर भेजा गया है। ये भी प्रारंभिक बल्लेबाज हमेशा अच्छी बल्लेबाजी करते, लेकिन आज देखिए चौथे नंबर पर मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने का मौका मिला है। जिग्नेश तैयार गेंदबाजी करने के लिए, टिप्पा खाते उछालता ऑफ स्टंप के बाहर गेंद स्टीयर किया, विकेट की भी अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर। ये भी करना बहुत जरूरी है, स्ट्राइक रोटेट करने की जरूरत है ताकि दबाव जो है ना वो अपोनेंट टीम की तरफ जाए। जिग्नेश को विकेट मिला तो बिल्कुल इनका कॉन्फिडेंस जरूर बढ़ता होगा। स्कोरबोर्ड का प्रेशर न लें, अपना नेचुरल गेम खेले। एक 20 से 22 रन का एक ओवर चाहिए और अगर 20-20 रन के 2 ओवर आ गए तो मैच बन गया। सबसे बड़ी बात है अपने आप पर विश्वास रखें। ये हो सकता है, मैंने ये पहले किया है, ये मैं करूंगा, मैं आज ही करूंगा, अभी करूंगा, इस वक्त करूंगा, मैं नहीं करूंगा तो कौन करेगा। जिग्नेश तैयार है, इस बार फाइन एक बार खिलाड़ी तैनात, लिया कैच, सिकंदर भाटी बैक टू द पेविलियन और जिग्नेश ने दूसरा झटका दिया है। बाउंस वाली गेंद और इस पर सिकंदर भाटी अपना शॉट नहीं खेल पाए। बहुत बड़ा विकेट यहां पर जिग्नेश गोटी, वाकई में मानना पड़ेगा जिग्नेश पटेल। और गुजरात में जो अंतर समाज का क्रिकेट होता है उसमें कोड़ी पटेल समाज की जो टीम है, बंटी पटेल, जिग्नेश पटेल, स्नेहल पटेल, बहुत स्ट्रॉन्ग टीम है, रेगुलर खेलते रहते हैं। बीच में कुछ पारिवारिक चीजों की वजह से वो समय नहीं दे पा रहे थे, लेकिन जिग्नेश जब आ जाता है तो फिर वो छा जाता है। और जब सामने होते हैं जिग्नेश पटेल तो बल्लेबाज हो जाते फेल। अभी 2 शिकार जिग्नेश पटेल ने किए हैं, स्कोर 13 रन 3 विकेट के नुकसान पर 2 ओवर की कहानी समाप्त। पावर प्ले अगर देंगे तो बढ़िया प्रदर्शन गेंदबाजों कर रहा है। सर यहाँ गेंदबाज जो है ना असरदार सरदार साबित हुए हैं। जब आपके बल्लेबाज इतने रन बना ले तो गेंदबाजों के पास एक बफर रहता है, एक आध ओवर खराब भी गया तो वापसी कर सकते हैं। अभिजीत दुबे को बहुत दिनों बाद हम एक्शन में देख रहे हैं। आज MUCC संबलपुर ओडिशा में आज सैंडी जगताप, जिनका जिक्र मैं करना चाहूंगा, जिन्होंने डिंग डोंग
11 की स्थापना की, डिंगडोंग को आसमान पर पहुंचाया। आज डिंगडोंग की सेवा करने वाले तुकाराम कुंचे, जय नाजरे, चुन्नी गोयल, अतुल डोंबाले, अभिजीत दुबे को बहुत दिन बाद हम देख रहे हैं। सो आई थिंक डिंगडोंग का एक इतिहास है। और सैंडी जगताप का आज जो इंटरव्यू लिया गया, मुझे पर्सनल तौर पर बहुत खुशी हुई, क्योंकि जो हमारे लेजेंड्स है, जो हमारे लिए खेले हैं, उनको हम अगर भूल जाएंगे तो फिर हम आगे नहीं बढ़ जाएंगे। तो आई थिंक दैट वाज अ मास्टर शॉट टुडे इन द आफ्टरनून जब सैंडी जगताप का इंटरव्यू लिया गया। और वाकई में ऐसी एक टीम का नुमाइंदा अभिजीत दुबे, इनको अफजल भाई ने अब मैदान में उतारा है। बहुत ही शानदार गेंदबाजी करने वाले गेंदबाज है अभिजीत दुबे। बस स्कोर 13, 3 विकेट के नुकसान पर। बल्लेबाज मंगेश इस वक्त स्ट्राइकर पर। अच्छा स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच, खिलाड़ी यहां मौजूद लॉन्ग ऑन पर। जिग्नेश पटेल ने लिया कैच और अभिजीत ने प्राप्त की सफलता, तीसरे विकेट का पतन। कितना आसान कैच, जगह पर खड़े खड़े कैच। जिग्नेश एक हाथ से बॉलिंग से कैच ले तो 1.25 लाख का, ये उपयोगी खिलाड़ी है। और मंगेश चले मायूस होकर। ये चौथे विकेट का पतन बहुत ही महत्वपूर्ण सफलता। विकेट्स आर फॉलिंग इन रेगुलर इंटरवल, दैट्स द प्रॉब्लम फॉर बैटिंग साइड। एंड फैंटास्टिक बॉलिंग, फील्डिंग के साथ बॉलिंग बहुत बढ़िया। और बल्लेबाजी के ऊपर दबाव, योगेश पवार बहुत बढ़िया बल्लेबाज है। अनवर के पास लेदर बॉल, टेनिस बॉल इस सीजन में फॉर्म है, खास करके रबर बॉल में। योगेश पवार का बारिश में आपने जलवा देखा था, वही खिलाड़ी है। कैरों की बरसात करेंगे मैदान के अंदर, वो देखना बहुत जरूरी है। और हरीश सर, टारगेट बहुत बड़ा है, तो कम से कम 2-3 गेंदबाजों को आपको टारगेट करने का समय भी आ गया। नहीं, देखिए लीग फॉर्मेट है, हारने से कोई प्रॉब्लम नहीं है, जीतने की कोशिश करना बहुत जरूरी है। पंकज यादव की जगह पर अभिजीत दुबे को एज एन इंपैक्ट प्लेयर लिया गया है। तो आई थिंक फैंटास्टिक बॉलिंग बाय दुबे। 70 की बॉल तहलका मचा रही है। आज ही अपना ऑर्डर बुक करे, होलसेल में, रिटेल में, जत्थे में मंगाए और बड़ा क्रिकेट खेले। 70 बिलीव एंड अचीव। सबसे बड़ी बात क्या है प्रशांत, 70 की जो बॉल है, उसका साइज, उसकी शेप, उसका फर, उसकी शाइनिंग, उसका ग्रिप। तो अभिजीत दुबे जिसको बतौर इंपैक्ट प्लेयर लिया गया था, उन्होंने अपना काम किया है। जैसे आज प्रथमेश मात्रे ने बतौर इंपैक्ट प्लेयर अपना काम किया है। और पंकज यादव जो हमारे साथ इस वक्त कमेंट्री बॉक्स में बैठे हैं, जिनको रिप्लेस किया गया है, उनको भी खुशी हो रही है कि मुझे जिसने रिप्लेस किया उसने अच्छा खेला है। ये अच्छी बात है। और कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। पंकज की जगह मैदान के अंदर अभिजीत दुबे गेंदबाजी करने के लिए बिल्कुल आया और उसका फायदा भी मिला। थँक यू। बघा या ठिकाणी खूप चांगला क्रिकेटचा खेळ आपण खेळतोय आणि मागच्या 3 वर्षांपासून एनबी ट्रॉफी यांनी पुणेकरांना खूप काही दिलंय, त्यातल्या त्यात पुण्यातील बाहेर खेळून देखील खूप काही दिलेलं आहे। मागच्या वर्षी सुद्धा आपण ओपन फॉर्मॅट पाहिला, या वर्षी सुद्धा ओपन फॉर्मॅट पाहतोय। सर, नियोजन करणं खूप कठीण असते। आपल्यासोबत अध्यक्ष सागरदादा भिंताडे आहेत, आकाश टारेकर आहेत, आकाश चिंधारे आहेत, नजीम मुल्ली आहेत। नजर खूप चांगल्या पद्धतीने सचिन बाड यांनी देखील नेतृत्व सांभाळले। अजय आवळे सर असतील, संदेश पाटील सर असतील, अफजल मखदूम सर असतील, रोहित जिंगे असतील, विवेकजी भिंताडे असतील। तर एकंदरीत या ओपन फॉर्मॅटसाठी जो मेहनतीचा भाग असतो तो कसा निभावला? जर अजय आवळे, तुम्ही जे नावं घेतली, अजय आवळे सर असतील, अफजलभाई असतील किंवा संदेश पार्टे सर असतील, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते नियोजन करण्यासाठी एकदम सोप्या होतात। कारण या लिजेंड लोकांनी गेले 25-30 वर्ष हेच केलेलं आहे, त्यामुळे त्यांना कोणती सिच्युएशन कशी हँडल करायची आणि कसं टॅकल करायचं या सगळं त्यांच्यासाठी नॉर्मल आहे। त्यामुळे तुम्ही बघताय जनरली ओपनच्या मॅचेस कधी वेळेवर चालू होत नाहीत, पण आज आपला पहिला बॉल 1.5ला पडलाय आणि आतापर्यंत झालेल्या 3 इनिंग या कोणतीही पेनल्टी न लागता म्हणजे 40 मिनिटात 7 ओव्हर कंप्लीट झालेले आहेत आणि हेच सगळं काय सांगून जाते की हे 3 जण काय करू शकतात। आपल्यासोबत आकाश चिंदारी आहेत आणि आकाश चिंदारी यांनी निलेश भिंताडे स्पोर्ट फाउंडेशन साठी व्यवसाय क्रिकेट देखील खेळले। आकाश, तुमच्याशी चर्चा करना मला आवडेल। आकाश, कैसे लगता है जब जिस टीम के लिए आप साल भर खेलते हो
और उसकी टीम के हिसाब उस माध्यम से एक बड़ी टूर्नामेंट का नियोजन किया जाता है। दादा के लिए थैंक्स बोलूँगा, दादा ने हमको बहुत सपोर्ट किया है और अभी भी कर रहे हैं। तो दादाजी काफ़ी अच्छा ऑर्गेनाइज किया दादा ने, काफ़ी अच्छा लग रहा है दादा, ऐसे हमको सपोर्ट करते रहिए बस। अलग अलग राज्यों में आप क्रिकेट का खेल खेल रहे हो, अलग अलग राज्यों में अलग अलग टूर्नामेंट का आयोजन किया जाता है। अगर आप पुणे में हो तो पुणे में देखिए भी बड़ी बड़ी टूर्नामेंट होती रहती है। एनबी ट्रॉफी के बारे में आप क्या कहना चाहोगे? एनबी ट्रॉफी के लिए बोलने के लिए कुछ नहीं है। एनबी ट्रॉफी ऐसी है कि काफ़ी अच्छा है। देखो आप स्टैंड है सबके लिए बैठने के लिए, ग्राउंड अच्छा है, विकेट्स अच्छा है और बॉल भी है और 70-70 लाइव है, तो काफ़ी अच्छा है, मजा आ रहा है खेलने। आमच्यासोबत आता नक्कीच अहमद भाईशी देखील चर्चा करणार आहोत। अहमद भाई आमच्याशी जॉइन होतात। अहमद भाई, कैसे लग रहा है एक बड़ी टूर्नामेंट में आपका आना? अपनी घर की टूर्नामेंट है, लेकिन जो नियोजन है उनके बारे में थोड़ी सी वार्तालाप जरूर करना चाहेंगे। कैसे लग रहा है, कैसे फीलिंग? बहुत ही अच्छा लग रहा है, टूर्नामेंट बहुत ही अच्छा है और ये यंग टैलेंटेड जो पुणे के जो प्लेयर है उन लोग के लिए तो बहुत बड़ा प्लेटफॉर्म है ये, क्योंकि वो प्लेयर फिर अगर परफॉर्म करेंगे तो ओपन में उनको चांस मिल सकता है और सब अच्छा ही है ओव्हरऑल। अहमद भाईंशी चर्चा केली आपण। आता केतन म्हात्रे यांच्याकडे पोहोचणार आहोत। केतन यांनी कल्याण डोंबिवली ग्रामीणचं क्रिकेट खूप चांगलं खेळलेलं आहे आणि त्याचमुळे बाईक सम्राट आणि कार सम्राट म्हणून देखील त्यांची ख्याती आहे। केतन, आजचा खेळ तुमच्या मनासारखा नाही राहिला, पण पुन्हा एकदा लीग स्टेजमध्ये संधी तुम्हाला असते, तर कसं वर्णन करा पुढच्या डावाबद्दल, काय सांगाल आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? नक्कीच आम्ही चांगली बॅटिंग करायचं ट्राय करू आणि जिंकायचं ट्राय करू। या स्पर्धेबद्दल स्पर्धेत जेवढं बोलायचं तेवढं कमीच आहे स्पर्धेबद्दल। या सीझन मध्ये काही टार्गेट आहे 50 ओलांडचे बाईकची? हो नक्कीच। तर नक्कीच यांचा संकल्प आहे की या वर्षी 50 बाईक पूर्ण देखील होणार आहेत, त्या मालिकावीच्या स्वरूपात त्या जिंकणार आहेत। पुढे जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये, ऐकूया आवाज हरीश पंड्या सरांचा, सोबत असतील प्रशांत आवडे सर। थँक्यू। शुक्रिया मनीष। वेलकम बैक, सभी का स्वागत है। एनबी ट्रॉफी 2024 का घमासान आप देख रहे हैं। मैदान के अंदर कुछ देर के लिए खेल रुका हुआ है और इस सर हमारे साथ जुड़े हुए हैं। जिस तरह से इंपॉर्टेंट विकेट अभिजीत को मिला और उसके बाद में मोमेंट आपके पास है, तो अगर खेल रुकता है तो उसका फायदा किसको मिलना चाहिए? देखिए, मैच इस तरह कभी कभी ठंडा हो जाता है और जो गर्म है वो ठंडा हो जाता है, जो ठंडा है वो गर्म हो जाता है। ये जो सिचुएशन है ये कभी कभी मैच में नया डायमेंशन ला सकती है। दोनों हार्ड हिटर इस वक्त क्रीज पर है, लेकिन विल जस्ट वेट एंड वॉच। आप देख रहे हैं साई सयाजी CNG स्टेशन एंड इंफ्रा प्रेजेंट्स एनबी ट्रॉफी वर्जन 3 ऑर्गेनाइज्ड बाय नीलेश बिंताड़े स्पोर्ट्स फाउंडेशन। और फिलहाल इंपैक्ट प्लेयर मैदान के अंदर अभिजीत दुबे, अंपायर इशारा कर रहे हैं और पंकज की जगह ये बिल्कुल इस वक्त गेंदबाजी करने के लिए आए हैं। दोनों बल्लेबाज, एक तरफ अजीत के ऊपर अजीत मोहिते, बहुत ही कमाल के खिलाड़ी, ये भी प्रारंभिक बल्लेबाज है। 70 के ऊपर लाइव टेलीकास्ट इस प्रतियोगिता आप देख रहे हैं। बहुत सारे दर्शक। स्कोर 13 रन में 3 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर है। मंगेश बैठी, अजीत मोहिते, अभिजीत दुबे अपने बॉलिंग पार्ट पर तैयार, कॉप बॉक्सिंग से गेंदबाजी कर रहे हैं। थर्ड मैन, एक कली पॉइंट, स्ट्रक कवर। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, अच्छा स्ट्रोक कवर ड्राइव किया गया, स्ट्रक कवर पर खिलाड़ी तैनात है। जब तक गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया है। बहुत बड़ी जिम्मेदारी है, दोनों मुंबई के स्टार खिलाड़ी है। असल मुंबई कर जो खड़ूस एटीट्यूड बोलते हैं वो दिखाना पड़ेगा। स्कोर है 14 पे 3, मैराथन स्कोर है और देखना होगा अजीत मोहिते यहां पर कितनी बड़ी पारी खेल पाते हैं। मैच अभी भी बना हुआ है, एक अच्छा ओवर चाहिए 20 से 22 रनों का। दे कैन बी बैक इन द मैच। टाइडेंड नवी मुंबई 15 रन 3 विकेट के नुकसान पर। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, वाइड यॉर्कर, अच्छी गेंदबाजी अभिजीत दुबे द्वारा, देर आए दुरुस्त है, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। अभिजीत दुबे का एक ओवर मुझे याद है 2016 प्रतिभा विलास A1 जो ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट था, उसमें मेडन ओवर उन्होंने किया था और अपनी टीम को मैच जिताया था। आई थिंक फाइनल का वो मुकाबला था। वन ऑफ द वंडरफुल बॉलर्स, 14 for 3।
टॉस गेंद अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग ऑन पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए, गेंद को रोका गया, एक रन देने का मौका दोनों बैटर के पास, इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, रन संख्या 15 रन 3 विकेट के नुकसान पर। रनों को ब्लॉक कर दिया गया है। दरअसल में देखा जाए तो पहले 2 ओवर बहुत अच्छे रहे, पावर प्ले के 2 ओवर यहां पर MUCC संबलपुर ओडिशा के पक्ष में गए हैं और यहां से क्या ये मैच यू टर्न ले पाएगा, इसके लिए इंतजार करना होगा। 15 पे 3, मंगेश 2 बॉल 2, अजीत मोहिते 2 बॉल 1, स्कोर 15 for 3, चेजिंग 102। तीसरे ओवर का खेल, स्कोर 16 रन 16 पर 3। रिवर्सिव खेलना चाहते थे, फिलहाल अगर देखें तो इस वक्त करेक्शन नहीं है या उल्टा पुल्टा बस स्ट्रोक खेलने का प्रयास लेग बाई का इशारा पर संजय भालेराव ने किया। इस वक्त रनों के लिए हरी सर जूझना पड़ रहा है, बल्लेबाजों को जूझना पड़ेगा, पैसे कमाने के लिए भी संघर्ष करना पड़ता है, रन कमाने के लिए भी संघर्ष करना पड़ता है, आसान नहीं होता। लेकिन जो हो गया, जो बीत गया उसे भूल जाओ, जो करना है उसे याद रखो। अगर ये सोच रखी तो शायद रन बन सकते हैं। टॉस गेंद हवा में खेलते हुए कवर पर बाउंड्री लाइन पर गेंद के नीचे खिलाड़ी का ये कैच हो जाएगा, अच्छा कैच और अभिजीत को सफलता मिली। अजीत मोहिते बैक टू द पेवेलियन गॉन। बढ़िया कैच, विकेट एक के बाद एक गिरते चले जा रहे हैं और मेरे ख्याल से अब योगेश पवार को लौट आना पड़ेगा। 8 ओवर के फॉर्मेट का ये बहुत ही बढ़िया बैटर है। अमन मनियार ने वो कैच लिया, अभी भी हार्ड हिटर्स है इनके पास, बट देन MUCC संबलपुर ओडिशा में खदानों में से जिस तरह खनिज को खोजा जाता है वैसे विकेटों को खोजा जा रहा है और एक ऐसी खोज एक के बाद एक, जब ये विकेटों की खोज होगी तो टीम में मौज होगी। योगेश पवार तेंदुलकर मिडलसेक्स ग्लोबल एकेडमी के फील्डिंग कोच के रूप में उन्होंने काम किया था, महाराष्ट्र अंडर 16 सिलेक्टर हैं, वेरी बिग पोर्टफोलियो ऑफ पवार। अभिजीत की अगली गेंद, इस बार अच्छे गेंदबाज अभिजीत दुबे द्वारा ब्रॉकल में गेंदबाजी करेंगे, बल्लेबाज योगेश के लिए ऑनसाइड पर खेल दिया। दारी के अंदर बिल्कुल एक खिलाड़ी है, एक बार मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है। नितिन ने बहुत बढ़िया तरीके से गेंद को फील किया, सुंदर गेंदबाज, 3 ओवर 17 रन 4 विकेट आपने खो दिए हैं और दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर है। 30 गेंदों में 50 रन चाहिए, तो हरीश सर मोमेंटम गेंदबाजों के पास, लेकिन पिछले रविवार को ही कांगा लीग में ये दोनों बल्लेबाजों ने एक ही टीम से खेलते हुए भव्य विजय हासिल की थी और बहुत बढ़िया फोटोग्राफ आया था न्यूज़पेपर्स में भी और व्हाट्सएप पर, और मेरे ख्याल से उसी का रिपीट परफॉर्मेंस मंगेश वैद्य और योगेश पवार को देना होगा। 3 ओवर 17 रन 4 विकेट और अभिजीत दुबे बहुत अच्छी गेंदबाजी, 1 ओवर 3 रन 1 विकेट, इंपैक्ट वाला ओवर किया इंपैक्ट प्लेयर ने। 30 गेंदों में 85 रन और जिग्नेश पटेल का ये ओवर बहुत निर्णायक रहेगा। और योगेश पवार की बात करें तो इंग्लैंड की राष्ट्रीय टीम के खिलाफ इन्होंने अर्धशतक जड़ा है। महाराष्ट्र के रणजी के टीम के लिए नेतृत्व करने वाले खिलाड़ी और सचिन तेंदुलकर एकेडमी के लिए बतौर फील्डिंग कोच भी इन्होंने काम किया, तो इनके पास काबिलियत है। जिग्नेश पटेल ने कमाल की गेंदबाजी की है, इनका जो स्पेल है पहले ओवर की जो कहानी है कमाल की रही है, 2 विकेट और 2 रन, नबी तुली घातक गेंदबाजी की है। ऑफ टाइम के बाहर गेंद अच्छा स्ट्रोक है, कवर क्षेत्र में खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया है, 1 रन देने का मौका। सिंगल ही आ रहे, बड़े स्ट्रोक नहीं आ रहे, बड़े स्ट्रोक की मांग हो रही है और फिलहाल जिग्नेश का ये ओवर बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि चौथा ओवर है, आधा पड़ाव यहां पूरा होने वाला है, तो किस तरह से बल्लेबाज उसको पूरा करेंगे। और जिग्नेश पटेल जो है अभी तक असरदार साबित हुए हैं, प्रेशर डाला है, नबी तुली घातक गेंदबाजी कर रहे हैं। क्रीज का अच्छा इस्तेमाल, गेंद का टप्पा, उसकी दिशा और उसकी गति, तीनों पर जिग्नेश ने यहां पर महारत हासिल की है। और अगर बॉलिंग एक कला है तो उसका कलाकार जिग्नेश पटेल है। बिल्कुल सही कहा आपने, बहुत अच्छी गेंदबाजी बड़े मंच पर गेंदबाज जिग्नेश पटेल द्वारा।
ऑन साइड पर हवा में खेल दिया, डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर गेंद के नीचे खिलाड़ी आएंगे और अच्छा कैच। किया, देखिए खुद अपने आप से नाराज थे, बैट को फिनिश नहीं किया था। अमन मनियार ने वहां पर अपना दूसरा कैच लिया और जिग्नेश पटेल ने यहां पर मंगेश वैदी को आउट कर दिया। मैच को पूरा डोमिनेट करते हुए यहां पर MUCC संबलपुर ओडिशा, और एक ऐसी स्थिति में यह मैच आ गया है कि जहां पर वापसी करना अब थोड़ा सा मुश्किल नजर आ रहा है। गुजरती हुई हर गेंद के साथ दबाव बढ़ता हुआ, हर गेंद के साथ मतलब वो बिंदी के दारी और विकेट आ रहे हैं, उससे दबाव जो है वो बल्लेबाजों के ऊपर बढ़ता हुआ। लेकिन योगेश बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हैं, स्ट्राइक रोटेट करते हैं, बड़े स्ट्रोक खेलते हैं। एक बड़े ओवर की जरूरत है, नवी मुंबई की टीम टाइटन भी कमबैक कर सकती है। एनबी ट्रॉफी 2024 का घमासान नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। बहुत बढ़िया गेंदबाजी जिग्नेश पटेल द्वारा दूर वाले एंड से गेंदबाजी कर रहे हैं। टाइटन नवी मुंबई और संबलपुर के बीच एक बहुत बड़ा मुकाबला और योगेश पवार के ऊपर दारोमदार। ऑफ टाइम के बाहर गेंद अच्छा स्ट्रोक कवर क्षेत्र में गेंद को ड्राइव किया। यहां खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है, जब तक की गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। जिग्नेश पटेल क्या गेंदबाजी कर रहे हैं मैदान के अंदर। नए बैटर कच्छ के हितेंद्र सिंह जाडेजा डायनेस्टी के एक ऐसे हीरो, और राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन है। स्कोर 19 for 5, 4th ओवर इन प्रोग्रेस। सुंदर गेंदबाजी जिग्नेश द्वारा। टेलीग्राम मिल रहा है कि क्या कर रहे हैं बल्लेबाज। लाजवाब गेंदबाजी इस ओवर में जिग्नेश द्वारा, अच्छा स्पेल चल रहा है। फील्डिंग प्लान के अनुरूप गेंदबाजी चलती हुई जिग्नेश पटेल की यह खास बात है, विकेटें लेने में वो माहिर खिलाड़ी है। और सबसे बड़ी बात, स्टंप टू स्टंप चैनल के आसपास बॉल को रखना, ये कोई जिग्नेश से सीखे। ऑफ टर्म के काफी बाहर गेंद, वाइट बॉल का इशारा। ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। थोड़ा सा ज्यादा मूवमेंट लेने गए क्योंकि लेफ्टी बैटर है योगेश पवार जो कि स्क्वायर ऑफ द विकेट बहुत स्ट्रांग है। उन्होंने उनको चेक करना चाहा था, वाइड बॉल के रूप में आता हुआ 1 रन। 20 for 5। ऑफ टाइम के बाहर गेंद अच्छा स्ट्रोक है, डीप स्ट्राइक पर क्षेत्र में बॉडी लाइन की तरफ गेंद को खेल दिया। खिलाड़ी तैनात है लेकिन सिंगल डबल ही आ रहे या चौके छक्के नहीं आ रहे। बड़े स्ट्रोक की मांग हो रही है और मुझे वो अदना जी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो। अपने खेल को, बल्लेबाजों को लिफ्ट करने का समय आ गया है। जी हाँ, और केवल लिफ्ट नहीं, एयर लिफ्ट करना पड़ेगा अक्षय कुमार की फिल्म की तरह। 21 for 5। जिग्नेश का अच्छा ओवर, बेहतरीन गेंदबाजी अभी तक रही है। बल्लेबाज स्ट्राइक पर बल्लेबाजी करने के लिए हितेंद्र सिंह जाडेजा। सुंदर गेंदबाजी, टप्पा खाते बिल्कुल घुमा मिला, लेकिन टिप्पा लेग स्टंप के बाहर खिलाया था, बाहर से गेंद को घुमाया, लेग स्टंप के बाहर चले गए तो दोबारा टेलीग्राम मिल गया गेंदबाज को। बहुत बढ़िया गेंदबाजी। 4 ओवर के बाद 22 विकेट के नुकसान पर। तर आपण आता सध्या जसप्रीत बुमराह स्टँड मध्ये आहोत आणि मुळशीवरून खास अविनाश आणि त्याचे सर्वच मित्र ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत। अविनाश, पहिला सामना खूपच रंगतदार झाला, हा सामना थोडासा एकतर्फा वाटतोय, परंतु तुझ्या आवडीचा खेळाडू आजच्या दिवसाच्या खेळामध्ये कोण आहे आणि कोणाकडून जास्त अपेक्षा तुला वाटतात एनबी ट्रॉफी मध्ये? आम्ही योगेश पेनकरला बघायला आलोय खास। रे, पहिल्या इनिंग मध्ये योगेश पेनकरने जी सुरुवात दिली त्याच्यानंतर जो आपण पाहतोय धावांचा कळ चढवला गेला, ओव्हरऑल कशी वाटली तुला आतापर्यंत ही एनबी ट्रॉफी? खुल्या गटाचा एक वेगळा तळका दरवर्षी एनबी ट्रॉफीला दिला जातो। खूपच सुंदर आयोजन पाहायला भेटते आपल्या इथे एनबी ट्रॉफीला। कालपासून खूप चांगले सामने पाहायला भेटलेत। काल आम्हाला आमचा मुळशीचा वाघ महेश नानगुडे त्याची पण खूप सुंदर बॅटिंग पाहायला भेटली आणि आज आम्ही योगेश पेनकरची बॅटिंग फिल्डिंग बघण्यासाठी आलोय। अविनाश, तू जशी की चर्चा करतोय, पुण्यातल्या खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ या एनबी ट्रॉफीच्या माध्यमातून देण्यात आलंय। हो नक्कीच सर, खूप सुंदर आयोजन आहे आणि पाहायला पण खूप मजा येते। जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये। नए ओवर की शुरुआत, धन्यवाद कुणाल दाते। बोनस बैक ड्राइव हितेंद्र सिंह जाडेजा। दोस्तों, बहुत कम लोगों को पता होगा कि दक्षिण अफ्रीका का जो T20 लीग होता है, स्वामीनारायण T20, हमारे लिए बड़े खुशी की बात है। और उस T20 को भी खेलने के लिए दक्षिण अफ्रीका जाकर आए हैं हितेंद्र सिंह जाडेजा। सौरस के कई ऐसे खिलाड़ी हैं
दिनेश नाकरानी जो युगांडा के लिए खेलते हैं, और हितू के ऊपर बड़ी जिम्मेदारी है। 22 for 5। इस बार पुल कर दिया है और अब हितू को भी लौटना होगा। कृष्णा गौली ने कैच लिया, लवली गवली, और आउट हो गए वहां पर हितू। ऑफ टीम के बाहर जाके आउटसाइड पर खेलने का प्रयास किया गया बल्लेबाज हितुरिंदर जडेजा द्वारा, लेकिन फिलहाल फ्लैट गेंद चली गई थी कृष्णा के पास। एक्शन रिप्ले में देखिए 70 द्वारा हितेंद्र बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, आरआर कप में शानदार बल्लेबाजी की थी, गुजरात के खिलाड़ी है। ऑनसाइड पर एक बड़ा स्ट्रोक पुल किया गया था। कृष्णा गौली बिल्कुल सतर्क, सावधान, और नई मुंबई का हुआ नुकसान। आ चुके विरूबा वाघेला, हाल ही में उत्तर प्रदेश क्रिकेट लीग में अर्धशतक जमाया उन्होंने, और जो विजेता टीम रही थी DM11 उसके वो सदस्य भी थे। सौराष्ट्र ने पिछले कुछ दिनों में बहुत अच्छे क्रिकेटर्स दिए हैं, उसकी वजह है सौराष्ट्र के ओनर्स। आज मैं हमारे वनराज भाई की जरूर तारीफ करना चाहूंगा, वनराज सिंह गोयल, शक्ति भाई रिबड़ा, LK स्टार यानी हमारे लखन भाई, श्री यदुनंदन, जय यदुनंदन, ये जो सौराष्ट्र के प्लेयर्स है और उसके जो ओनर्स है इनको बहुत अच्छा प्रमोट करते हैं, और ये वजह है कि ये खिलाड़ी अब खुलकर आपके सामने आ रहे हैं, जो बहुत अच्छी बात है। 22 पे 6 फुलर लेन की बॉल थी, गिर गए वहां पर। और प्रशांत एक चीज आप देखें, थॉमस डायस आज नहीं है, बंटी पटेल ये टीम में नहीं है, अंकुर सिंह नहीं है कुछ व्यस्तता के कारण, तो मेरे ख्याल से दैट इज ऑल्सो अ वेरी बिग डिफरेंस, लेकिन इसको हम एक्सक्यूज नहीं दे सकते। 22 for 6। पटकी हुई गेंद इस बार गैप में से निकाल दिया, व्हाट अ शॉट, पारी का सबसे बेहतरीन शॉट वीरूबा वाघेला द्वारा, और बॉल मैदान के बाहर, शानदार चौका। तरफ आने दिया, गेंद ऑफ स्टंप के बाहर से अंदर की तरफ आई, बैकफुट पर इंतजार किया, और टाइमिंग और प्लेसमेंट का खेल है, तो टाइमिंग प्रॉपर, प्लेसमेंट बहुत अच्छा, और खूबसूरत स्ट्रोक था आज के दिन का। इस बार एक शॉट, मैच अभी खत्म नहीं हुई, एक टप्पा खाती हुई बॉल बाहर, और ये शॉट के लिए कोई फील्डिंग पोजीशन नहीं है क्रिकेट में। बाहर वाली गेंद थी, फिलहाल इस वक्त ओवर पिच गेंद थी, उसके ऊपर अच्छा प्रहार, मिड ऑन के ऊपर से गेंद बॉडी रन के बाहर, 4 ओवर के लिए चौका। बेहतर बॉल थी, पिचअप कराया था, ओवर यहां पर समाप्त होता हुआ 5 ओवर के बाद स्कोर 30 पे 6। वीरूबा वाघेला 4 बॉल 8, योगेश पवार 4 बॉल 3। कहीं ना कहीं बैटिंग ऑर्डर भी थोड़ा सा चरमरा सा गया है। देखिए ट्राइडेंट टीम में अगर आप देखिए बहुत सारे ओपनर्स भी है, जब आपकी टीम में बहुत सारे ओपनर्स होते हैं तो उसमें ओपनरों का ओपनर कौन जाएगा, ये भी एक बहुत बड़ा सवालिया निशान है। और ऐसी एक स्थिति मुझे याद है बहुत साल पहले रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में 29 रन वाला मैच था, और बहुत जबरदस्त हुआ था वो। तर आपण पुन्हा एकदा त्याच स्टँड मध्ये आहोत, जसप्रीत बुमराह स्टँड मध्ये, आणि राजगडच्या पायथ्याशी वेल्ल्यामधून खास विशाल आलाय। हालाकी तिकडे हाफ पिच क्रिकेट जास्त खेळलं जातं आणि वाटते इच्छा आहे की कुठेतरी NB ट्रॉफी मध्ये हे फुल पिच क्रिकेट खेळावं। येस सर, वाटतं खेळावं, पण आमच्या गावाकडे हाफ पिच ही स्पर्धा खूप जास्त चालते, त्यामुळे आम्ही हाफ पिचच खेळतो। पण आता वेल्हे तालुक्यामध्ये आता दुसरं पर्व चालू आहे, एक फुल पिचची मॅच क्रिकेटचे सामने चालू केलेले आहेत, त्यातून आम्ही टीमा असेच नियोजन करण्याचा प्रयत्न करणार आहे। खूप जास्त नाही पण खारीचा वाटा म्हणून तरी आम्ही NB ट्रॉफीचा थोडासा आदर्श घेऊन आम्ही वेल्हा प्रीमियर लीग ही चांगल्या पद्धतीने करू। पहा या NB ट्रॉफीचा आदर्श घेऊन वेल्ल्यामध्ये देखील आता वेल्हा प्रीमियर लीग होईल हीच अपेक्षा आपण बाळगूया। जाऊया एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये, धन्यवाद। जी हाँ, एक स्ट्रक्चर्ड अप्रोच है, तालुका वाइज, जिला वाइज, फिर वहां से राज्य वाइज और फिर ऑल इंडिया, ये छोटे छोटे कदम उठाने पड़ेंगे, बेबी स्टेप्स जिसको कहा गया है। और NB ट्रॉफी
इसकी पूर्तता करते हुए। स्कोर है इस वक्त 31, 6 विकेट के नुकसान पर। अखिलेश की ये गेंद और यहां पर क्या खूबसूरत अंदाज में स्क्वायर ड्राइव, बॉल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, फरार होती हुई वीरूबा वाघेला आ गया है और वीरूबा ने यहां पर स्ट्रॉन्ग मैसेज दिया उस चौके के जरिए। पैंतीस पे 6। इस बार एक और बढ़िया ड्राइव, कैसे रोका जाएगा? जी हां, एडी चोटी का जोर लगाए जा रहे हैं, वहां पर बॉल थोड़ा फंबल हुई तो ले लिया। प्रशांत वीरूबा वाघेला जो पिछले 1 साल से फॉर्म में खेल रहे हैं, उनको 2 डाउन 3 डाउन भेजना चाहिए था। आई थिंक बैटिंग ऑर्डर में गड़बड़ हुई है और इसके ऊपर बहुत बड़ा पोस्टमार्टम होगा जब मैच के बाद कारण मीमांसा मीटिंग होगी, ऐसा मुझे लग रहा है। इस बार 1 रन और लिया वीरूबा ने, 38 फॉर 6 रोका गया था रजत मुंडे द्वारा। एमयूसीसी संबलपुर ओडिशा अगर ये मैच जीत लेती है तो अगला मैच वो खेलेंगे और अगला मैच 2 विजेताओं के बीच में होगा और उसको जो जीतेगा वो फाइनल में प्रवेश करेगा। बिल्कुल सही, एक बहुत अच्छी बात आपने बताई। जो रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में बहुत सारे ओपनर, 4-5 ओपनर थे और वहां परेशानी हुई थी। बल्ले के मुंह को बंद करते हुए खेला बैकवर्ड ऑफ स्क्वायर। जब आपके पास बहुत सारे ऑप्शंस हो तो भी एक प्रॉब्लम है, इसीलिए देखिए कंपनियां जो है अपने कर्मचारियों को ऑप्शंस नहीं देती। अगर आपका ट्रांसफर नागपुर होना है तो आपको जाना है, देयर इज नो ऑप्शन, नागपुर की जगह चंद्रपुर नहीं मिलेगा। सो व्हेन देयर आर मोर ऑप्शंस देयर इज अ प्रॉब्लम, व्हेन देयर आर लेस ऑप्शंस देयर आर नो प्रॉब्लम्स। इस बार ड्राइव किया है वीरूबा वाघेला, न केवल अपना विकेट बचा रहे, रन बना रहे। आई थिंक नेक्स्ट मैच में उनको बैटिंग ऑर्डर में प्रमोट करना लाजमी होगा। ओवर यहां पर समाप्त होता हुआ 6 ओवर की समाप्ति के बाद 40, 6 विकेट के नुकसान पर। देखिए जो हम अभी कुणाल ने जो बात कही, बेला में प्रीमियर लीग होगा, आज नीलेश दादा बिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन को मैं सलाम करना चाहता हूं। जो पहला सीजन हुआ तब नीलेश दादा बिंताडे ने एक बहुत बड़ा प्रॉमिस किया था कि एनबी ट्रॉफी सीजन 1 का जो इमर्जिंग प्लेयर होगा उसको पूरा साल मैं मेरे टीम में खिलाऊंगा। निहाल तुसामत को उन्होंने खिलाया। निहाल तुसामत आज महाराष्ट्र प्रीमियर लीग भी खेला और निहाल तुसामत आज अपने जीवन में एक अच्छे मकाम पर है। तो मेरे ख्याल से हर तालुका या हर जिले का इस तरह का टूर्नामेंट होगा तो एटलीस्ट हमें एक दो अच्छे खिलाड़ी जरूर मिलेंगे जो आने वाले दिनों में भारतीय टेनिस क्रिकेट का भविष्य बनेंगे। पुणे आज सांस्कृतिक राजधानी है, पुणे आईटी हब कहा जाता है, लेकिन पुणे से क्रिकेटरों का आना ये बंद नहीं होना चाहिए और शिरूर से क्रिकेटर आना चाहिए, हवेली से आना चाहिए। अलग अलग जगहों से जब क्रिकेटर्स आएंगे तो क्रिकेट आगे बढ़ेगा। प्रेशर बल्लेबाजी के ऊपर नवी मुंबई की टीम फिलहाल पारी लड़खड़ाती हुई, प्रेशर भी बढ़ गया है। अच्छी गेंदबाजी, क्वालिटी गेंदबाजी, एक अच्छा बॉलिंग हिट आपके पास होता है ना तो परेशानी होती है और आपके पास बैंक बैलेंस भी बहुत अच्छा है। 40 पे 6 यानी कि बहुत सारे रन चाहिए। 62 रन। नए ओवर की पहली गेंद पटकी हुई थी। नए ओवर की शुरुआत करते हुए अमन मनियार इसके पहले 2 विकेट ले चुके हैं। बहुत अच्छा उनका रनअप है और सामने वीरूबा वाघेला। वीरूबा वाघेला अपने आप को अगले मैच के लिए तैयार कर रहे हैं, ऐसा मैं कहूं तो भी अतिशयोक्ति नहीं होनी चाहिए, बिकॉज ही इज प्रिपेयरिंग हिमसेल्फ फॉर द नेक्स्ट मैच। ये फॉलिंग स्वीप और स्क्वायर ऑफ द विकेट, 1 रन लिया वीरू ने। स्कोर आगे बढ़ेगा। मैच स्लो हो गया है बट नॉट टू वरी, क्योंकि लीग मुकाबले हैं तो एक चांस और है। देखते देखते ये पार्टनरशिप 12 गेंदों में 19 रनों की देखने को मिल रही है। अधिकांश रन वीरूबा वाघेला के। मणियार के सामने योगेश पवार। बराबर से टाइम नहीं कर पाए। एक अनुशासन भरी गेंदबाजी जरूर रही है। आप अगर देखें, विकी भोईर हो, जिग्नेश पटेल हो, मणियार हो, अखिलेश हो, ये भी उनके काम में आई है। 102 बना का टारगेट है, उसका मतलब हो गया ऐसा नहीं है। बॉलर्स ने भी बहुत अच्छी बॉलिंग का मुजाहरा पेश किया है। योगेश पेड़कर ये प्रदर्शन से जरूर मुतमैन होंगे।
इस बार उठा दिया, अब ये क्वालिटी है। अ लेजेंड इज ऑलवेज अ लेजेंड। सीधा डगआउट में मारा ये जन्नत 2006। का जो अवार्ड मिला था 40+ में है, यहाँ एक बार फिर इनको मौका मिला, लेकिन मुझे लग रहा है कि थोड़ा ऊपर भेजने की जरूरत है। विकेट के ऊपर खड़े रह के बल्लेबाजी करना ये पसंद करते हैं। एक और तगड़ा शॉट इन दी आर्क आउट ऑफ द पार्क और ये भव्य और सजीला 6। गेंद समय मिला और उसका भरपूर फायदा उठाते हुए गेंद को ताना बंडल में भेज दिया। डाइस में मंच के ऊपर गेंद चली गई। 53 फॉर 6। एक और बढ़िया शॉट है और इस बार भी देखिए किसी को हिलने तक की उन्होंने जरूरत नहीं करने दी और एक और चौका। मौका मिला बैकफुट पर खेलने के लिए, शानदार बल्लेबाजी करते हुए आखिर के 3 गेंदों में 2 सिक्सर और 1 चौका। अगले मैच की तैयारी हो रही है। मैं समझ सकता हूं कि 102 रन बनाना मुश्किल है। 7 ओवर का खेल समाप्त हुआ, लेकिन वाघेला और योगेश पवार बैटिंग ऑर्डर में हम चर्चा कर रहे हैं। पिंपल का टप्पा में हुआ था जब 16-17 खिलाड़ी थे और उसमें 5 या 6 टॉप ऑर्डर मतलब प्रारंभिक बल्लेबाज थे, तो समझ भी नहीं आ रहा था किसको ऊपर भेजे। यहां भी थोड़ी वही गलती हुई है मैदान के अंदर। यहां पर नेवर की शुरुआत, विरूपा वाघेला, फुल टॉस बॉल थी। गोविंद यूनाइटेड उमर का वो टीम का नाम था जिसमें मुझे याद है बंटी पटेल 8वें-9वें नंबर पे बैटिंग को आए थे। यही वो टूर्नामेंट था जहां पर कृष्णा गवली ने उस्मान पटेल का कैच लिया और उसके बाद गवली घर घर में पहुंचा, लवली गवली। यही वो टूर्नामेंट था। रविराज अहीर बेस्ट बैटर का अवार्ड, 100 से ज्यादा रन बनाए थे। सो आई थिंक पुराने दिन याद आ रहे हैं। 58 फॉर 6। योगेश पवार ड्राइव करते हुए, और देखिए एक मुहावरा है, गिरकर उठना ये मेरी आदत है और हारकर जीतना मेरी काबिलियत है। तो आदत और काबिलियत दोनों अगले मैच में ट्राइडेंट को दिखाने पड़ेंगे और जो गलतियां हुई उसमें सुधार आना चाहिए। गिरकर उठने वाले को ही बाजीगर कहा जाता है। 59 फॉर 6। इस बार स्ट्रेट ड्राइव। कभी कभी आपको पहले प्रयत्न में सफलता नहीं मिलती, लेकिन हर सफलता के पीछे प्रयत्न जरूर होता है। 3 गेंदों में 43 रन। आप देख रहे हैं एनबी ट्रॉफी। 59 फॉर 6। व्हाट अ शॉट। स्ट्रेट 6 आज पूरे दिन में केवल 2 लोगों ने लगाए, प्रथमेश मात्रे और विरूपा वाघेला। टाइमिंग बहुत ही बढ़िया, डाउन द ग्राउंड छक्का खेलते हुए बल्लेबाज वाघेला। सुपर बैटिंग। इस बार हेलीकॉप्टर शॉट है वेकेंट एरिया में। देखिए अब रन बन रहे, थोड़ा देरी से बन रहे। रनों का नल बंद था, अब वो खुल गया और डेफिनेटली विरूपा वाघेला जो है मेरी नजर में नेक्स्ट मैच में प्रमोशन के लायक है। ही हैज टू कम अप इफ दे हैव टू सर्वाइव इन द टूर्नामेंट। एक पर वाघेला, बॉलर अखिले 69 फॉर 6। यहां पर एक और बेहतरीन कवर ड्राइव, फील्डरों को लाचार कर दिया है इस तरह की पारी विरूपा वाघेला की। मैं एक ही चीज कहूंगा, एमयूसीसी संबलपुर ओडिशा ने ट्राइडेंट न्यू मुंबई को हरा है, लेकिन विरूपा वाघेला को वो हरा नहीं पाए हैं। नाबाद रहे हैं, 70 पे 6, 31 रन से यह मैच को जीत लिया है। मुबारक हो, अभिनंदन, congratulations MUCC Sambalpur Odisha, Anvi Anju, Rikan Mohanty, and good luck for the next match to entire squad of Trident New Mumbai. ये मैच समरी, MUCC संबलपुर 101 पे 8, कृष्णा गवली 12 बॉल 31, अमित नाइक 11 बॉल 29 नाबाद, योगेश मेणकर 7 बॉल 17, सुनील नैन 2 ओवर 11 रन 5 विकेट, सुरेश नाथ 2 ओवर 31 रन 2 विकेट, महिंगारा राज सिंह 2 ओवर 19 रन 1 विकेट, विरूपा वाघेला 1 ओवर